All right, so we are live. Yeah. So good evening. Once again, welcome to Conversations Unlocked, Good evening. Season 1, Episode 6. And आज आपल्या सोबत गप्पा मारायला आपल्या बरोबर आलेले आहेत संजीव लाटकर सर. माझं असंख्य दिवसांचं स्वप्न आज पूर्ण होतंय की सरांशी मला बोलायचं होतं अशा फॉर्मॅटमध्ये. आम्ही कित्येक वर्ष बोलतोय, पण अशा कुठल्या फॉर्मॅटमध्ये बोलणं झालं नव्हतं. सरांचा आणि माझा परिचय मला वाटतं साधारण 1 दशक झाला असावं आता आमचा परिचय होऊन, आणि त्याच्यानंतर सतत प्रत्येक संवादामधनं मी काही ना काहीतरी शिकतोच आहे. माझी ती प्रक्रिया अजून चालूच आहे. मला वाटतं सर आपल्याला युनिक फीचर्सच्या अवधानींनी मला आनंद अवधानींमुळे आपला परिचय झाला. आनंद अवधानींमुळे आपला परिचय झाला, आणि त्याच्यानंतर उत्तरोत्तर काही ना काहीतरी गप्पा, काही ना काहीतरी प्रोजेक्ट त्याच्याबद्दल आपण बोलत राहिलो. तर लाटकर सरांचा खरं औपचारिक परिचय महाराष्ट्राला तरी करून द्यायची की फारशी गरज नाहीये. सरांचं बेसिकली कम्युनिकेशन एक्सपर्ट किंवा माध्यम तज्ञ असं मी त्यांचा उल्लेख करीन. वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं त्यांनी लिलाया हाताळलेली आहेत. त्यांच्या करिअरची सुरुवात जरी प्रिंट पासून झालेली असली तरी मला वाटतं एकही असं माध्यम पृथ्वी तलावर शिल्लक राहिलेलं नाहीये ते सरांनी हँडल केलेलं नाहीये. मग त्याच्यामध्ये प्रिंट आलं, डिजिटल आलं, इलेक्ट्रॉनिक आलं, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आले. मला वाटतं सर आपण न्यूजची एक चॅनल पण न्यूजची एक वेबसाईट पण आपण खूप पूर्वी तो एक प्रयोग केला होता. म्हणजे म्हणून मी म्हटलं की प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे जे त्यातल्या त्यात जे 3 महत्वाचे माध्यमाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सरांनी खूप काम केलेलं आहे. आज आपल्याला ज्या गप्पा मारायच्या आहेत सर, त्याच्यामध्ये एक 2-3 भागांमध्ये आपण त्याची विभागणी करू, अगदी सरसकट नाही तरी पण साधारणपणे. मला आणि सगळ्यांना जे तुमचे फॉलोअर्स आहेत किंवा जे तुमचे चाहते आहेत त्यांना तुमचा आतापर्यंतचा प्रवास एक शॉर्ट मध्ये जाणून घ्यायला आवडेल की माध्यमच का, किंवा इथेच का यावंसं वाटलं, इथेच करिअर का झालं. काही काही लोकांची करिअर अपघातानं घडतात सर, पण आपलं करिअर नक्कीच अपघातानं घडलेलं नाहीये. तर त्याच्या मागे काय प्रेरणा होत्या, कोण कोण आपल्याला भेटले, ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत यायला मदत केली, तर त्याच्याबद्दल आपण बोलू. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मौन साधणार आहे, आणि त्याच्यानंतर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बोलावं. कारण मला असं वाटतं की दर महिन्याला आपण एकमेकांना फोन करतो की अरे आपण खूप दिवसात बोललो नाहीये. आणि एक मला जे जाणवलं तुमच्यामध्ये सर कायम, ते तंत्रज्ञानाची जी आवड आहे तुम्हाला, म्हणजे त्याचं जे पॅशन आहे की कुठलंही नवीन तंत्रज्ञान जेव्हा येतं मार्केटमध्ये तेव्हा ते तुम्हाला माहिती असतं. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचंय. अगदी इन्फॉर्मल गप्पा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इंटरव्ह्यू वगैरे असं काही आपल्याला करायचं नाहीये. म्हणजे मी अजून पात्र नाहीये तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला सर. त्यामुळे तुम्ही मला इन्फॉर्मल इंटरव्ह्यू आधीच सांगितल्यामुळे मी बेडरूम मध्ये बसलेलो आता माझ्या. त्यामुळे म्हटलं इन्फॉर्मल असेल तर आपल्याला जरा आरामदायी बोलता येईल. आणि आता लॉकडाऊन मध्ये आपण सध्या हे अफोर्ड करू शकतो. त्यामुळे मी इन्फॉर्मॅलिटीची सुरुवात माझी इथूनच केलेली आहे. चांगलं आहे सर. साधारण सुरुवात कुठून झाली, म्हणजे शाळा, कॉलेज, शिक्षण, जन्म, म्हणजे सुरुवात कुठून झाली? आणि असं वाटतं की कम्युनिकेशन हे माझ्यामध्ये पूर्णपणे त्याची बीज ही मूलतः होती असं मला वाटतं. कारण आता मी खूपदा करिअर गायडन्स या विषयावर बोलतो, पालकांशी माझं आता नवीन रोल मध्ये बोलणं चालू असतं, तेव्हा मला असं लक्षात येतं की काही गोष्टी या तुम्हाला खूप आधीपासून मिळालेल्या असतात आणि काही गोष्टी तुम्ही उशिरा त्याचं अधिग्रहण करता. तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की कम्युनिकेशन किंवा मीडिया हा माझ्यामध्ये खूप पूर्वी इम्प्लांट झाला किंवा आला असं मी नक्की म्हणू शकेन. याचं कारण असं की मी शाळेत 5वीत असताना पहिली कथा लिहिली होती. म्हणजे मी त्यावेळेला 5वीत होतो. त्याच्याही आधी मी लिहित होतो, वेगवेगळ्या गोष्टी करत होतो आणि त्यानंतर सातत्याने मी लिहिणं, बोलणं हे माझं मी चालू ठेवलेलं होतं. सो मला असं वाटतं की हे एक
सुरुवात आणि सुरुवातीपासूनचं प्रेरणा ही 100% लिखाणाच्या बाबतीत माझी अतिशय पॉवरफुल होती, नंबर 1. मग जसं-जसं मी लिहायला लागलो, तसं-तसं मी बोलायला पण लागलो. म्हणजे मग अ, आणि याची सुरुवात पण मला असं वाटतं, की शाळेपासून झाली आणि मला माझ्या शाळेचा उल्लेख आवर्जून करावासा वाटेल. माझ्या शाळेचं नाव आहे आर्यन एज्युकेशन सोसायटी, गिरगावातली शाळा. आणि ह्या शाळेच्यामुळे मी घडलो असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आजूबाजूचं वातावरण ही फार महत्वाची घटना असते आपल्या आयुष्यात. मी गिरगावात होतो त्यावेळेला. तिथे लायब्ररीचं ज्याला म्हणूया प्रस्थ होतं. लायब्ररीमध्ये जायची प्रथा होती. आम्ही सकाळी उठून जायचो लायब्ररीमध्ये किंवा वेगवेगळ्या व्याख्यानमाला ऐकायला जायचो. हा जो एक संस्कार असतो ऐकण्याचा, वाचण्याचा, बघण्याचा, हा मिळण्याचं भाग्य मला मिळालं. समजा माझ्यामध्ये मुळात असतं, पण मला जर पर्यावरण तसं मिळालं नसतं, तर कदाचित ते सगळं वाया गेलं असतं किंवा ज्या जोशात ते बाहेर आलं, त्या जोशात ते आलं नसतं. त्यामुळे बॅकग्राऊंड अतिशय चांगली मिळाली मला. माझ्या घरी वाचनाची अतिशय चांगली आवड होती, लिखाणाची आवड होती. माझे वडील हे अतिशय चांगले कथालेखक होते, मधुकर लाटकर. आणि त्या काळामध्ये त्यांच्या कथा, विनोदी कथा ते लिहायचे प्रामुख्याने आणि नंतर त्यांनी मानसशास्त्रावरच्या कथा पण लिहिल्या. मला वाटतं त्यांच्या एक 125 कथा त्यावेळेला प्रसिद्ध झाल्या असतील. सो ते घरातलं एक लिखाण हा एक फॅक्टर होता. ते चांगले बोलायचे पण, तो एक फॅक्टर होता. मग मला नंतर-नंतर खूप अनुकूल गोष्टी मिळत गेल्या. म्हणजे शाळेतले शिक्षक पण असे अनुकूल भेटले, की त्यांनी प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला असं वाटतं, की आमची आर्यन शाळा ही अभ्यासापेक्षा व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देणारी शाळा होती आणि त्यामुळेच माझ्यासारखी मुलं तिथे घडू शकली असं मी म्हणेन. तर अशा वातावरणात मी वाढल्यामुळे मला त्याचे फार फायदे मिळाले. त्यानंतर माझे आजोबा हे सुद्धा एक संपादक होते. त्यांचा मला एक फायदा मिळाला. काही जवळचे नातेवाईक होते, त्यांचा मला खूप फायदा झाला. म्हणजे अशी सिच्युएशन होती, की मी रोज म्हणजे 7वी-8वीत असेन मला आठवतंय त्याप्रमाणे. त्यावेळेला मी रोज 7-7, 8-8 वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. अग्रलेख वाचून दाखवायचो. आणि हे वाचणं आणि वाचून दाखवणं याच्यामुळे म्हणजे ती माझ्यासाठी 7वी-8वीत शिक्षा होती खरं सांगायचं तर. म्हणजे कोणी ते काही आपखुशीने करणार नाही काम. पण मला ते मी करत होतो नकळतपणे. पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला, की ज्यावेळेला मी पहिल्यांदी बातमी लिहिली, मी नवशक्ती या दैनिकात माझ्या करिअरची सुरुवात केली जेव्हा मी 19 वर्षांचा होतो. तर त्यावेळेला मी जी पहिली बातमी लिहिली, ती बातमी अतिशय चांगली वठली गेली किंवा चांगली उतरली गेली. कारण त्याच्यामागे ही सगळी प्रेरणा होती. आणि मग त्यानंतर किंवा त्याच्या आधी मी भरपूर प्रमाणात लिहित होतो. कॉलेजमध्ये आम्ही लिटल मॅगझीन काढायचो. त्याच्यामध्ये आम्ही एक टाकी ते लिहायचो. हे सगळं लिहिण्याचा एक संस्कार म्हणून मी सांगतोय, की आजूबाजूचं वातावरण जे त्यावेळेला आणीबाणी नंतरचा काळ, राजकीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या एक जी काही उलथापालथ घडत होती आपल्या डोळ्यासमोर, त्याचं आमच्यात उमटलेलं एक प्रतिबिंब, या सगळ्याचा परिपाक म्हणून मला असं वाटतं, की मी माध्यमाकडे ओढला गेलो. आणि त्या काळामध्ये एक अशी धारणा होती माझी स्वतःची, की आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल समाजामध्ये आणि परिवर्तन घडवायचं असेल, काही चांगल्या प्रकारचं समाजामध्ये एक चांगली दिशा देण्याचं काम करायचं असेल, तर प्रसार माध्यमाशिवाय दुसरं आपल्याला काही साधन नाहीये. ही माझी त्यावेळची अतिशय ठाम धारणा होती. ती आजही आहे. म्हणजे माझी धारणा ही आहे, की प्रसार माध्यम हे फक्त एंटरटेनमेंटसाठी नाहीये किंवा फक्त ते रिझवण्यासाठी नाहीये. तर त्याचा एक गांभीर्याने आपण विचार करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग हा समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी, सुधारण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी होईल, हे आपण पाहिलं पाहिजे. सो ही प्रसार माध्यमांची भूमिका माझ्याकडे बैठक त्यावेळेला तयार झाली. मग वाचन एकीकडे वाढत होतं, एकीकडे लिखाण वाढत होतं. असं सगळं होत गेलं. आणि मग मी नवशक्तीमध्ये मी आलो. जसं आता तुम्ही मला सांगता, की मी बोलायचंय. हे जरा म्हणजे मी गप्पिष्ट माणूस आहे, त्यामुळे मी बोलू शकतो. तुम्हीच मला अडवा खरं म्हणजे. समजा मी जास्त बोलत असेल तर. सो नाही सर, बोला. मी नवशक्तीत होतो. नवशक्तीत एक खूप चांगला अनुभव आला. खूप चांगले लोकं मला भेटले. मी तुम्हाला सांगू का, की आता तुम्ही माझं जे काही म्हणजे काय कौतुक केलं किंवा मला अप्रिशिएट केलं. मी खरं सांगतो तुम्हाला, आपण 1% असतो. 99% आपल्या बरोबरचे लोकं असतात. कारण मी समजा संपादक झालो, सकाळचा संपादक होतो, लोकमतचा संपादक होतो, साम या चॅनलचा मी प्रमुख होतो. पण ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते आपले सहकारी असतात. आपल्याबरोबर काम करणारी माणसं असतात. ते ज्याप्रमाणे झोकून देऊन काम करतात, ज्याप्रमाणे ते आपला शब्द झेलतात, आपल्यावरती विश्वास दाखवतात, त्यातून आपलं व्यक्तिमत्व झळाळतं. त्यामुळे मला पूर्ण जाणीव आहे, की मी जे काही केलं याच्यामध्ये मला जी माणसं भेटत गेली आयुष्यात, त्यांचा फार मोठा या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन, की मी आठवण काढतो त्यांची.
नवशक्तीत जर मला मिलिंद गाडगीळ भेटले नसते, गंगाधर गाडगिळांचे धाकटे भाऊ, तर मला माझी मराठी इतकी सुंदर झाली नसती आणि अचूकता आली नसती माझ्या आयुष्यात. परफेक्शनिस्टचा अत्यंत उत्तम नमुना होता. ज्या काळात गुगल नव्हतं त्या काळात मिलिंद गाडगीळ होते, लक्षात ठेवा. नंतर क्या बात है! महाराष्ट्रीयन्समध्ये जोसेफ नरोन्ना भेटले. जोसेफ नरोन्ना म्हणजे महागुगल होतं. त्यांना माहिती अशी जगातली एकही गोष्ट नव्हती आणि प्रत्येक क्षणी ते अडवायचे, की हे तुला माहितीये का? ते तुला माहिती का? बिंग अ जर्नलिस्ट यू शुड नो इट. आणि हे महाराष्ट्र टाइम्स मधलं वातावरण, महाराष्ट्र टाइम्स मधले सगळे सहकारी, समवयस्क. नंतर ते बऱ्याच ठिकाणी आम्ही संपादक झालो. पण तो महाराष्ट्र टाइम्सचा अतिशय सुवर्ण काळ होता, ज्या काळामध्ये आम्हाला म्हणजे मला स्वतःला आणि आमच्या बरोबरच्या लोकांना 7 वर्ष गोविंदराव तळवलकरांबरोबर काम करायला मिळालं त्यांच्या हाताखाली आणि 7 क्या वर्ष बात आम्ही कुमार केतकरांबरोबर काम केलं. सो तो जो एक महाराष्ट्र टाइम्सचा आणि ओव्हरऑल जर्नलिझमचं ट्रान्झिशन जे होतं, ते अतिशय जवळनं पाहता आलं. हे झालं महाराष्ट्र टाइम्सचं. त्याच्या आधी सकाळमध्ये आम्ही होतो. मी मुंबई सकाळमध्ये होतो. त्या काळामध्ये राधाकृष्ण नार्वेकरांनी जे प्रोत्साहन दिलं, ते जर दिलं नसतं, तर आज जो काही आम्ही प्रोएक्टिव्हली काम करतो, ते करणं शक्य नव्हतं. म्हणजे मला आठवतंय की म्हणजे तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो मी की अ, आपल्या म्हणजे पंतप्रधान अ, माननीय इंदिरा गांधी यांची जेव्हा हत्या झाली, त्या वेळेला माझी सुट्टी होती आणि मी अगदी नुकताच मुंबई सकाळमध्ये लागलो होतो. मी अस्वस्थ झालो आणि मी तडक ऑफिसला गेलो. म्हटलं मी घरी नाही बसू शकत अशा वेळेला. तर मला तिथे बघून आमच्या संपादकांनी असं सांगितलं, की तुम्ही कन्फर्म झालात नोकरीत. अजून काय लागतं पत्रकाराला? ते मूठभर मांस जे चढलं, ते फार महत्वाचं असतं. पत्रकारांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो झपाटलेपणानेच काम करत असतो. तो कुठल्याही आमिषाने काम करत नाही, तो पगारासाठी काम करत नाही. पगार त्याला मिळतो. पण हे जे झपाटलेपण होतं, त्या पिढीचं झपाटलेपण मला असं वाटतं, की मला खूप जवळून अनुभवायला मिळालं आणि त्याला एक दिशा होती त्या झपाटलेपणाला. हे आता मी जुनं फार चांगले दिवस होते वगैरे असं म्हणत नाहीये. असं म्हणत असेल तर मला तुम्ही प्लीज सुधारा. तुम्ही आठवण काढायला सांगितलीत म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मला सांगाव्याशा वाटल्या. महाराष्ट्र टाइम्समध्ये नाही. सुद्धा मला असं वाटतं, की खूप चांगले सहकारी तिथे मिळाले, चांगले लोकं मिळाले आणि त्याच्यामुळे घडवणूक फार सोपी झाली. हे सगळे एकीकडे होत असताना तंत्रज्ञान महाराष्ट्र टाइम्समध्ये नव्याने आम्हाला बघायला मिळालं. टाइम्स ऑफ इंडिया सारखी संस्था होती त्यामुळे तंत्रज्ञान प्रथम तिकडे आलं. कॉम्प्युटर्स आले. त्यामुळे नॅचरली ओढा तिकडे वाढला आणि हा एक पार्ट आहे, की मला थोडंसं तंत्रज्ञानाकडे ओढा असल्यामुळे मी पहिलं पटकन ते अडॉप्ट करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं, की माझ्यामध्ये एक उत्सुकता, कुतूहल हे जरा जास्तीच प्रमाणात आहे. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला ती गोष्ट काय आहे, कशी आहे, हे मला समजून घेणं फार महत्वाचं असतं. आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी Facebookवरती अजिबात फारसा ॲक्टिव्ह नाहीये. कारण माझी तशी इच्छा नाहीये, की मी सगळं Facebookवर करावं. पण मला Facebook हे माध्यम काय आहे याचा प्रचंड माझा अभ्यास चालू असतो, की त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, त्याची काय-काय चाललंय, जागतिक स्तरावर काय परिणाम होत आहेत. कारण मला त्याचा अभ्यास करायला आवडतो, त्याचा पार्ट होण्यापेक्षा. आणि मग मला असं वाटतं, की अच्छा असं-असं आहे का? हेच आता मी टेलिव्हिजन चॅनलच्या बाबतीत आपल्याला उदाहरण देईन, की माझी खूप एका करिअरमध्ये म्हणजे मी संपादक असताना आयुष्य सगळं सुस्थितीत चाललेलं असताना मला असं वाटलं, की मला टेलिव्हिजन कळला पाहिजे आणि त्या भावनेतून मी टेलिव्हिजन समजून घ्यायला सुरुवात केली. मी त्या भावनेतून एफ-एम समजून घ्यायला सुरुवात केली. त्या भावनेतून मी वेबसाईट समजून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्या गोष्टी या समजून घ्याव्यात, त्या कळाव्यात, त्या कराव्यात, करून बघाव्यात आणि मला असं वाटतं, की 1998 साली मी भारतातली पहिली बहुभाषिक ई-कॉमर्स वेबसाईट आम्ही काढण्याचा प्रयत्न केला होता. 1998 का 1999 असेल. तर म्हणजे shopin.com नावाची. म्हणजे माझं असं स्वप्न होतं, की आपण 5 भाषांमध्ये त्यावेळेला फॉन्ट वगैरे फारसे नसायचे. सो डायनॅमिक फॉन्ट वापरून रात्र-रात्र जागून काही लोकांना मदतीला घेऊन आम्ही ती वेबसाईट बनवली होती 1998-99 साली. पण त्याचा उपयोग पुढे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी महान्यूज वेबसाईट आहे महान्यूज.gov.in त्यावेळेला जेव्हा मला कारण त्यावेळेला मला विचारणा झाली, की बाबा तुम्ही अशा प्रकारचं करू शकता का? तर मी तात्काळ हो म्हटलं कारण माझ्याबरोबर चांगली टीम होती आणि माझ्याकडे संकल्पना खूप चांगल्या होत्या. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आता आपल्याला माहितीच असेल, की सर्वाधिक व्हिजिट्स, सर्वाधिक हिट्स असलेली वेबसाईट आहे महान्यूज.gov.in. तर ते मी काम करू शकलो आणि याच्यात अर्थातच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विश्वास दाखवला त्यावेळेला. त्याच्यामुळे ते शक्य झालं. सो वेबसाईट्स म्हणजे ज्याला त्याचा उल्लेख तुम्ही डिजिटल मीडिया करता तो एकीकडे, दुसरीकडे टेलिव्हिजन. टेलिव्हिजनचं पण कसं होतं, की मला कंटेंट हा काळजीचा विषय नव्हता. मला माहिती आहे, की बाबा कंटेंटमध्ये आपण अ, काहीतरी काम करू शकतो. तर चांगलं काम करू शकतो. मला पहिली चिंता होती, की आपल्याला तो टेलिव्हिजन चॅनल मागून समजला पाहिजे. त्याचं सिस्टम इंटिग्रेशन समजलं पाहिजे पूर्णपणे, की चॅनलमध्ये फीड आल्यापासून तो फीड जाईपर्यंत संपूर्ण यंत्रणा त्यातल्या बारीक-सारीक स्पेअर पार्ट सकट कशी चालते.
हे माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं. आणि मी ते मला सुदैवाने एका चॅनलमध्ये पोझिशन पण अशी मिळाली, की हे मी सगळं समजून घेऊ शकलो आणि 2-3 खूप चांगली माणसं मला भेटली. ज्यांनी मला खूप ज्याला म्हणूया ना हाताला धरून चॅनल शिकवला. आणि त्यानंतर मग मला त्यामुळे माझं प्रोग्रामिंगवरची पकड वाढली. कारण जेव्हा तुम्हाला तंत्रज्ञान समजतं, त्यावेळेला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारचं प्रोग्रामिंग ऑफर करू शकता. जसं तुम्हाला म्हणजे कुठलंही माध्यम लक्षात घ्यायचं नेहमी, की आपण म्हणजे प्रसार माध्यम हे टेक्नॉलॉजी सेन्सिटिव्ह माध्यम आहे. बरोबर. त्याला सर्वात पहिला परिणाम तुमचा टेक्नॉलॉजीचा तुमच्यावर होत असतो. बाकी सगळ्या माध्यमांवरती तो नंतर-नंतर होईल. उदाहरणार्थ बँकिंगमध्ये टेक्नॉलॉजी नसेल तर बँकिंगला आज अर्थच उरणार नाही. तसं बरोबर. आपल्या मीडियामध्ये तंत्रज्ञानाचा फार प्रचंड ज्याला म्हणूया इम्पॅक्ट आहे. छापखान्यापासून सुरुवात झाली बघा. म्हणजे म्हणजे इतकं नाही येते. जेव्हा छापखाना पहिल्यांदा टाइप तयार होण्यापासून त्याचं तंत्रज्ञान तयार झालेलं आहे. ते आज बरोबर, आपण बरोबर. आता व्हर्चुअलमध्ये आलेलो आहोत. सो तंत्रज्ञान एकदा तुम्हाला समजलं, तर तुम्हाला ते माध्यम अतिशय चांगल्या प्रकारे समजतं. आणि म्हणून कुठल्याही माध्यमकर्मीचं लक्ष हे दोन्ही गोष्टींवरती सारखंच पाहिजे. तंत्रावरती ॲट द सेम टाईम कॉन्टेंटवरती. कारण तुम्हाला या दोन्हीचं मिलन घडवायचं असतं. अदरवाईज तो बरोबर. कॉन्टेंट एकीकडे भरकटत जाईल किंवा तंत्रज्ञान भरकटत जाईल. आणि आपल्या तंत्रज्ञानाची ताकद नेमकी काय? कोर काय? हे एकदा तुम्हाला समजलं, की तुम्ही अक्षरशः चमत्कार घडवू शकता. आणि मला असं म्हणायला काही हरकत नाही, की मी स्वस्तातल्या स्वस्तात कॉन्टेंट तयार करणं, तो सस्टेनेबल करणं, तो रिस्पॉन्सिव्ह तयार करणं, त्याचा इम्पॅक्ट जास्ती देणं, हे सगळं करू शकलो कारण तंत्रज्ञान समजून घेतलं. तर अशा प्रकारचे एक मला असं वाटतं, की झालं. त्याच वेळेला मी कथालेखनही करत होतो. मला कथालेखनामध्ये चांगले काही पुरस्कार मिळाले. मग माझी कथासंग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. तो एक माझा स्ट्रीम मला आवडत होता. मला असं वाटतं, की मी माध्यमामध्ये एकच एक गोष्ट करणारा माणूस नाहीये. मी अनेक ठिकाणी सांगितलं, की मला खूप गोष्टी करायला आवडतात. कारण उत्सुकता आहे. एकच गोष्ट परत-परत तीच करणं ते वाईट नाहीये. पण मला ते पचनी पडत नाही. मला असं वाटतं, की आता बस झालं. आता नवीन काहीतरी करावं. जेव्हा मी संपादक झालो आणि मला असं वाटतं, की मी वयाच्या 48व्या वर्षी वगैरे संपादक झालो असेल. नाही आधीच. सॉरी, आय एम सॉरी. 38व्या वर्षी का 39 वर्षी मी संपादक झालो. त्यानंतर हो, अ, 2000 38व्या वर्षी मी संपादक झालो. मग आता 38व्या वर्षी तो संपादक झाला एक माणूस, तर त्याला किती काळ तो संपादक राहू शकतो आणि किती काळ मी राहावं त्या खुर्चीमध्ये. तर मलाच नेहमी अशी गंमत वाटायची, की म्हटलं काय आपण अख्खं काय एवढा काळ राहू शकत नाही. त्यापेक्षा आपलं उरलेलं आयुष्य आहे ते आपण अजून काहीतरी नवीन शिकूया. त्यामुळे 4-5 वर्षानंतर आपोआप मलाच असं वाटायला लागायचं, की नाही आपण नवीन शिकूया आणि मला या बाबतीत सकाळचे आभार मानावेसे वाटतील, की सकाळी माझे सर्व हट्ट नवीन शिकण्याचे किंवा लाड म्हणूया अक्षरशः हे पुरवले आणि म्हणजे सकाळच्या व्यवस्थापनाने माझ्यावरती हे फार मोठं ज्याला म्हणूया की फेवर केली, की ठीक आहे तुम्हाला शिकायचंय तुम्ही शिका. परदेशात पाठवलं आणि खूप प्रोत्साहन दिलं आणि सकाळच्यामुळे म्हणजे सकाळ दैनिकामुळे अभिजित पवार सकाळचे व्यवस्थापकीय संचालक आणि आत्ताचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी जे प्रोत्साहन दिलं, त्या प्रोत्साहनामुळे मग पुढची वाटचाल माझी खूप सुकर झाली. क्लॅरिटी येणं जे फार आवश्यक असतं मीडियामध्ये, की हे पुढे काय घडणार आहे? पुढल्या 5 वर्षात काय घडणार आहे? पुढल्या 10 वर्षात काय घडणार आहे? उद्या काय घडणार आहे? परवा काय घडणार आहे? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि मला असं वाटतं, की त्याचा एक खूप मोठा फायदा मला झाला. कारण मी खूप गेलो, परदेशात गेलो, बरेच अभ्यास केले आणि त्याचा मला उपयोग ह्या माझ्या मीडियाच्या कामामध्ये झाला. आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं, की आपण मीडिया करतोय आता मीडियामध्ये सुद्धा कारण मी लहान वयात आलो होतो ना, माझा एक वेगळा प्रॉब्लेम होता इतरांपेक्षा, की मी ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच मी पत्रकार झालेलो होतो. मग मी ग्रॅज्युएट झालो आणि मग मला मतदानाचा अधिकार मिळाला. कारण त्यावेळेला 21 होतं वय. सो माझा करिअर खूप लवकर सुरू झालेली होती पत्रकारितेची आणि साधारणपणे मग मी आपल्याला म्हटलं तसं, की अगदीच 39व्या वर्षी मी संपादक झालो. त्यानंतर परत 5-7 वर्ष मला असं वाटलं, की ठीक आहे अजून आपल्याला चॅलेंजेस आहेत. ते घेत राहिले आणि ॲट द एज ऑफ 49 जेव्हा मला पत्रकारितेमध्ये 30 वर्ष झालेली होती, मला असं वाटलं, की आता आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मी साधारणपणे एक 10 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला, की आपण प्रसार माध्यमांचा वापर हा एज्युकेशनसाठी करायला पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटसाठी करायला पाहिजे. आणि म्हणून मी संपूर्ण माध्यमाची ताकद घेऊन एक नवीन एज्युकेशन ज्याला म्हणजे सॉफ्ट स्किल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये 10 वर्षापूर्वी काम करायला सुरुवात केली. आणि हा असा रादर मला वाटतं आपली नाळ तिथेच जुळली म्हणजे तिथपासूनच बरोबर, बरोबर आहे. आपण कनेक्ट झालो. राइट. बरोबर आहे, बरोबर आहे. राइट सर. सो नाही येस. खूपच फॅसिनेटिंग आणि इंटरेस्टिंग प्रवास आहे हा सगळा. याच्यामध्ये सर आम्हाला एक तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या पिढ्या बघितल्यात म्हणजे तंत्रज्ञानाच्या पिढ्या बघितल्यात.
पत्रकारितेमधल्या पिढ्या बघितल्या आहेत, कम्युनिकेशन मधल्या पिढ्या बघितल्यात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट हे सगळं तुम्ही आतापर्यंत बघत आलाय. आम्हाला नेहमी एक जो प्रश्न पडतो याच्यामध्ये, की म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये एक 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 सुप्त युद्ध चालू असतं. म्हणजे प्रिंटवाले नेहमी इलेक्ट्रॉनिकला काहीतरी बोल लावत असतात, इलेक्ट्रॉनिकवाले प्रिंटला बोल लावत असतात. तर एक व्हेटरन पत्रकार किंवा या या विषयातला तज्ञ म्हणून तुम्हाला याच्याकडे बघायला म्हणजे तुम्ही याच्याकडे कसं बघता? कारण प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा आहेत, प्रत्येक माध्यमाचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. तर त्या दृष्टीनं म्हणजे एक वाचक म्हणून आम्ही जेव्हा या माध्यमांचा विचार करतो, आम्ही हे कसं समजून घेतलं पाहिजे? म्हणजे मी माझ्या बाबतीत जेव्हा म्हणतो मला खरंच काही ऑथेंटिक हवं असतं ना, तेव्हा मी प्रिंटकडे जातो. कारण मला तिथे विचार सापडतो. मला तिथं काहीतरी गांभीर्यानं लिहिलेलं कॉन्टेंट सापडतं. आणि जेव्हा मला काहीतरी ब्रेकिंग बघायचं असतं तेव्हा मी इलेक्ट्रॉनिककडे जातो. माझा दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिककडे जाण्याचा कल हा हळूहळू कमी होत चाललाय. त्याच्याबद्दल आपण काल बोललो होतो आणि मला खात्री आहे की तुम्ही त्याच्याबद्दल नक्की बोलाल आता. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि आम्ही याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? बघा कसं आहे, की प्रत्येक माध्यमाची काही एक ताकद आहे आणि प्रत्येक माध्यमाचे काही वीक पॉइंट्स आहेत. आता मासिक, मंथली म्हणजे ते महिन्यातून एकदा निघतं. आता दैनिक आहे, ते 24 तासातून एकदा निघतं. हे 24 तासातून एकदा त्याचं निघणं आहे, ही त्याची एकेकाळची ताकद होती आणि नंतर आता सध्याच्या अतिशय वेगवान युगामध्ये तोच त्याचा वीक पॉइंट पण झालेला आहे. आता आपण ज्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो टेलिव्हिजन, टेलिव्हिजनला व्हिज्युअल येईपर्यंत वाट बघावी लागते. त्याच्या आधी तुम्हाला WhatsAppवरनं, Facebookवरनं आज बातम्या कळायला लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तात्काळ त्या बातमीच्या जवळ असता, खूप जवळ असता आणि अक्षरशः म्हणजे एका क्षणाचा विलंब न होता ती बातमी आज तुम्हाला Facebook, Twitter या सगळ्या माध्यमातून Instaवरनं फोटो तुम्हाला बघायला मिळतात. ते एका क्षणात सगळं होऊन जातं. सो बातमी डेव्हलप होऊन बातमी त्याच्या कंझ्युमर पर्यंत पोहोचण्याचा अवधी जो आहे, हा कमालीचा कमी झालेला आहे. गॅप खूप कमी झालेली आहे. म्हणजे आपण आता रिअल टाईम मध्ये वावरतोय. सो रिअल टाईम मध्ये वावरत असताना म्हणजे प्रत्येक माणूस आज आता आपण या क्षणी मंदार आपण रिअल टाईम मध्ये आहोत. म्हणजे आपण बोलतोय बरोबर त्याच आहे. वेळेला लोक बरोबर आहे. बघतायत. म्हणजे ऍब्सोल्युटली. फरक किती पडलाय बघा. आता आपल्याला टेलिव्हिजनची गरज नाही राहिली, लाईव्ह टेलिव्हिजनची. राइट. म्हणजे याचा काय अर्थ झाला, की रिअल टाईमकडे ज्यावेळेला तुम्ही येता, त्यावेळेला माध्यमांना आपापली जी काही पूर्वीची ताकद असते, ती माध्यमांमध्ये कमी-कमी होत जाते. नॅचरली होणार ते. हाच मी म्हणतो तसं माध्यमांचा इम्पॅक्ट आहे. पण तुमचं प्रिंट दैनिक असेल, समजा प्रिंट असेल, तर तुम्हाला Facebookवर येण्याची परवानगी आहेच ना. तुम्हाला रोखलेलं नाही कोणी. त्यालाच तर आम्ही बरोबर. मीडिया कॉन्व्हर्जन्स म्हणतो किंवा मल्टीमीडिया म्हणतो. बरोबर. हा जो वाद असतो, तो एका खालच्या लेव्हलला होऊ शकतो 2 ज्याला म्हणूया, की योद्ध्यांमध्ये, की तुमची पार्टी, आमची पार्टी. जसे तुम्हाला मॅच्युरिटी आल्यावर लक्षात येतं, की सर्व राजकीय पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत. म्हणजे सर्व नेते हे खरंय. एकमेकांबरोबर खूप मैत्रीपूर्ण असतात. कार्यकर्ते भांडत असतात खाली. बरोबर. तसं प्रसार माध्यमही एकच आहेत. पर्पज एकच आहे सगळ्याचा. स्टोरी टेलिंग. प्रत्येकाला स्टोरी टेलिंग करायचंय. प्रत्येकाला सांगायची स्टोरी सांगायची. हा त्यांचा समान जर गाभा असेल, तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन हवीच कशाला? आणि असण्याची गरजच नाहीये. कारण माझी स्टाईल वेगळी आहे, तुमची स्टाईल वेगळी आहे, अजून इलेक्ट्रॉनिकची स्टाईल वेगळी आहे, सोशल मीडियाची स्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. आता प्रिंट मीडिया मुद्दा काय आहे लक्षात घ्या, हा मुद्दाच नाही आहे आता खरं सांगायचं तर. कारण समजा तुम्ही म्हणता ते एक मला मान्य आहे, की प्रिंट किंवा टेलिव्हिजन मीडिया याचा एक काळ असा होता, की जरा थोडीशी अमामिका असायची किंवा आणि मी दोन्हीकडे काम केलेलं आहे. त्यामुळे मला ते स्पष्टपणे जाणवतं, की हे उलट दोघांमध्ये जर समजा पूरकता आली, मैत्री आली, कॉन्व्हर्जन्स आला, तर मीडियाची ताकद केवढी वाढेल. हेच तर मी सकाळमध्ये शिकलो ना, की मीडिया बरोबर. कॉन्व्हर्जन्स घडवायला पाहिजे. मीडिया एकत्र राइट. त्यांची सिनर्जी घडवायला पाहिजे. त्यामध्ये बरोबर. ज्यावेळेला एकवाक्यता आणता तुम्ही, त्यावेळेला ती ताकद तुफान आहे. कारण जी गोष्ट इव्हन इलेक्ट्रॉनिकला शक्य नाही, ते डिजिटल करते आज. ती बरोबर. रिअल बरोबर. टाईममध्ये सगळ्या गोष्टी घडतायत. आता बरोबर. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मुख्य मुद्दा तो नाहीये. मुख्य मुद्दा माध्यम हा प्रकार हा ज्याला म्हणूया प्रस्थापित प्रसार माध्यमाच्या हातातून निसटून गेलेला आहे लक्षात घ्या आता. बरोबर. कॉन्टेंट वरती जो एक अधिकार होता, कॉन्टेंट सांगण्याची जी एक ऑथॉरिटी होती सो कॉल्ड म्हणजे,
ती आज ऑथॉरिटी केवळ बुडभरांपुरती आज मर्यादित नाहीये. आज कुणीही माणूस स्वतःचा चॅनल काढू शकतो YouTube वरती जाऊन आणि त्याला लाखो लोक बघतात. म्हणजे बरोबर, मला बरोबर. मध्यंतरी एक अशी घटना कळली, की एक एक बाई आहेत त्या रेसिपीचा कॉलम चालवतात आणि त्या रेसिपी कॉलमसाठी त्यांनी बाबा आपलीच प्रॉडक्ट्स वापरावीत म्हणजे तो स्वतंत्र इंडिपेंडंट त्यांचा चॅनल आहे. पण आपली प्रॉडक्ट वापरावीत म्हणून एका कंपनीने म्हणजे मसाला बनवणाऱ्या कंपनीने त्यांना 1 कोटी रुपयाची ऑफर केली होती. म्हणजे काय राइट. आहे बघा त्या म्हणजे कुठला एक इन्फॉर्मल मीडिया YouTube वरचा एक साधा चॅनल म्हणजे मी सांगतोय काय, की YouTube बरोबर, वरनं मिळणारं उत्पन्न वेगळं आहे. शिवाय तुम्हाला यासाठी लोकं आज पैसे द्यायला तयार आहेत. म्हणजे बरोबर, व्याकरण बदललंय, फ्रेमवर्क बदललंय, आकृतिबंध बदललाय. हा बरोबर. मोठा बदल आहे. आपण वन टू मेनी कडून आता मेनी टू मेनी कडे आलेलो आहोत. सो खरंय, खरंय. मुळात तो एक जो झालेला बदल आहे त्यामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट आणि टेलिव्हिजन यांच्यातल्या ज्या काही सो कॉल्ड जे काही शीतयुद्ध एकेकाळी म्हटलं जायचं, ते आता तसं काही रिलेव्हंट राहिलेलंच नाहीये. रादर आता प्रत्येक माणूस हा माध्यमकर्मी झालेला आहे. कारण तो Facebookवर काहीतरी टाकतो, कशावर तरी आपली प्रतिक्रिया नोंदवतो. आता मुळात मुद्दा असा आहे, की त्याची ऑथेंटिसिटी, त्याची क्रेडिबिलिटी, त्या माणसाचा तो म्हणणं जे मांडतो ते रिझनेबल आहे की नाही. कारण पत्रकाराला काही मर्यादा आहेत. पत्रकारितेला काही मर्यादा असतात बोलण्याच्या, सांगण्याच्या. एक संकेताला बांधलेली असते पत्रकारिता, काही नियमांना बांधलेली असते. आता हे नवीन माध्यम कुठल्याच नियमाला बांधलेलं नाही, संकेताला बांधलेलं नाहीये आणि कधी-कधी ते बेबंद होतं त्यामुळे. सो तो एक आता मोठा वेगळा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता कोव्हिडच्या काळामध्ये, कोव्हिड-19च्या काळामध्ये खोट्या बातम्या पसरवणं, कोरोनाबद्दल खोटं काहीतरी करणं, अफवा पसरवणं याला गंभीर स्वरूपाच्या शिक्षा आहेत आणि रोज बातम्या येत असतात 200-250 लोकांना अटक झाली वगैरे, वगैरे. सो आता आपण एका वेगळ्या बाजूकडे आलेलो आहोत, की सोशल मीडियाचा एक प्रकारे गैरवापर करणाऱ्यांना अटकाव कसा आणता येईल, याची आता आपण चर्चा करतोय. असा तो म्हणजे माध्यमाचा प्रवास आपला घडतोय. पण मला असं वाटतं, की तरी सुद्धा सिनर्जी हेच एकमेव उत्तर आहे. बरोबर. माध्यमामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्व्हर्जन्स घडणं, सिनर्जी घडणं, आदान-प्रदान घडणं, एकमेकांची ताकद वापरणं. कारण अंतिमतः आपला उद्देश जर लोकांना घरात थांबवून कोव्हिडला हरवणं, कोरोनाला हरवणं असेल, तर सर्वच माध्यमांचे त्या दिशेने प्रयत्न असायला पाहिजेत. मग ते Facebook असेल किंवा तुमचं Insta असेल, WhatsApp असेल, काही असेल. सो त्या दिशेनेच आपले जर प्रयत्न होत असतील, तर मला असं वाटतं, की आपण लवकर एखाद्या गोष्टीवर मात करू शकतो, एखादी गोष्ट लवकर मिळवू शकतो. त्या दृष्टीने आपल्याला जागृती घडवायला पाहिजे. मला तर असं वाटतं, की शालेय लेव्हल पासून म्हणजे अगदी 1ली-दुसरी पासून WhatsApp कसं हाताळावं? कारण ही मुलं ज्यावेळेला हं, मोठी होतील तेव्हा हं, कदाचित WhatsApp हं, नसेल. पण हं, आपण हं, हं. मुलांना जसं एक सेक्स एज्युकेशन असतं, तसं आता मीडिया एज्युकेशन देण्याची गरज आहे. कारण बरोबर. आपण सेक्स एज्युकेशनचे दुष्परिणाम भोगले आणि म्हणून आपण त्याकडे वळलो. तसं मीडिया एज्युकेशन हे खूप लहानपणापासून मुलांना द्यायला पाहिजे. कारण ते आता खूप लहान वयात मीडियाला एक्सपोज पण होतात आणि ते मीडिया हाताळतात पण. मला तर ॲक्चुअली या पुढचा प्रश्न प्रकारे सर तुम्हाला तोच विचारायचा होता, बोला. की जेव्हा आपण असं म्हणता, की मग ते प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, दोन्ही माध्यमांना काहीतरी संस्कार आहे. त्या दोन्ही माध्यमांमध्ये काहीतरी शिक्षण घेतलेला माणूस जातो. म्हणजे तो पत्रकार होतो, तो संपादक होतो. तो लिहिताना त्याला काहीतरी बेसिक त्याच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर असतात न्यूजच्या बाबतीतल्या. पण ते डिजिटलमध्ये होत नाही. म्हणजे एखाद्या माणसानं ब्लॉग लिहिला किंवा एखाद्या माणसानं Facebookवर काही लिहिलं, तर त्याला भाषेपासून कुठल्याच गोष्टीचं शिक्षण असेल किंवा त्याचा संस्कार त्याच्यावर झालेला असेल, याची काही गॅरंटी नसते. आणि आपण जे लिहितोय, आपण जे प्रसारित करतोय, त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट काय होऊ शकतो, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार करण्याची सारासार बुद्धी पण सर्वसामान्य लोकांमध्ये असते असं नाही. त्यामुळे एका एका अर्थानं जर आपण बघायला गेलं तर कंटेंटचा गलका खूप वाढलाय. त्यातली क्वालिटी कमी होत चालली आहे. असं तुम्हाला वाटतं का? नाही कसं होईल माहितीये का? हा लक्षात घ्या, की ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये छोटे-छोटे पेपर निघाले आणि छोटी-छोटी मासिकं निघाली, साप्ताहिकं निघाली, तर त्याला सुद्धा हिणवलं जायचं पूर्वी. मोठ्या वर्तमानपत्रवाले त्यांना हिणवायचे आणि म्हणायचे, "एवढ्या पेपरची गरज काय? एवढं कशाला पाहिजे? अमुक कशाला पाहिजे?" कारण कुठेही संख्या वाढली, की लोकं अस्वस्थ होतात. म्हणजे मला आठवतं, की अगदी छोट्या-छोट्या जिल्हा पत्रांच्या बाबतीत उल्लेख फारसे चांगले केले जायचे नाहीत मेनस्ट्रीम पत्रकारितेकडून. पण मग त्या बरोबर, स्थानिक बरोबर. माणसाने काय करायचं? स्थानिक करेक्ट. बातम्या, त्याच्याकडचं स्थानिक राजकारण हे येत नसायचं त्यावेळेला. आणि म्हणून मग बरोबर. त्याला असं वाटायचं, की बाबा मेनस्ट्रीम जर्नलिझममध्ये आपलं काही होत नाहीये. आपण आपल्यापुरतं जिल्ह्यापुरतं एक पेपर काढू, तालुक्यापुरता पेपर काढू.
आता तो तालुक्यापुरता पेपर असेल तर त्याचं डायमेन्शन तालुका असणार. तुम्ही बरोबर. देशाची चिंता करताय. तुम्हाला अमेरिकेत काय चाललंय याची चिंता पडली, पण त्याला त्याच्या तालुक्यात काय चाललंय याची चिंता आहे. सो बरोबर. लक्षात घ्यायचं नेहमी, की ॲस्पिरेशन्स पूर्ण करणं हे मीडियाचं काम असतं. बरोबर. आणि त्या ॲस्पिरेशन जर तालुका लेव्हलवर पूर्ण होत नव्हत्या, तर त्यावेळेला तालुका पत्र निघाली, अगदी गावची पत्र निघाली आणि याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मेनस्ट्रीमचा उदार नव्हता. बरोबर. बरोबर. आता तसंच चाललेलं आहे परत. कारण त्यावेळेला असंच म्हटलं जायचं, की यांची ऑथेंटिसिटी काय? हे लोकल लेव्हलला मॅनेज करू शकतील तर काय करायचं? अमुक-तमुक. म्हणजे आम्ही तेवढे शुद्ध आणि आम्हालाच सगळं कळतं आणि त्यांना काही कळत नाही. ही भूमिका आपल्याला सोडावी लागते. गलका झालाय, मान्य आहे. परंतु तो गलका सगळीकडेच असतो. ज्यावेळेला संख्या वाढते त्यावेळेला गलका वाढतोच. बरोबर. मोजक्यांच्या हातातून अनेकांकडे ज्यावेळेला एखादी गोष्ट जाते, त्यावेळेला मोजके नेहमी असं म्हणतात, की हे सुमारीकरण चालू आहे. म्हणजे काय तर हं, याचं हं. सगळी पातळी खाली चाललेली आहे. सगळं खाली चाललेलं आहे. त्याला काही अर्थच राहिलेला नाहीये. तिथे मला असं वाटतं, की कुठेतरी आपला एक अहंकार असतो, की आम्ही म्हणतो त्याला जरा आम्ही तसं पारखून घेतो. आम्ही खूप अभ्यास करून घेतो. आपण दुसरा माणूस अभ्यास करतच नाही असं मानण्याचं कारण नाही. तो त्याच्या पद्धतीने अभ्यास करत असेल ना. त्याच्या लेव्हलने राइट. तो अभ्यास करत असेल. त्याला जे एक्सपोजर आहे त्या बॅकग्राऊंडवरती तो अभ्यास करत असेल. राइट. लोकशाहीमध्ये हीच तर गंमत आहे. लोकशाहीमध्ये सर्व उंचीची माणसं असतात आणि शेवटी सरासरी उंची ही लोकशाहीची उंची असते. बरोबर. तुम्हाला असं नाही करता येत, की नाही, नाही आम्ही फक्त उंच माणसांची लोकशाही राबवतो. असं होत नाही. बरोबर. तसंच बरोबर. मीडियाचं आहे. फक्त उंच माणसांचा असा मीडिया कधी असणार नाही. कारण आता मीडियाचं स्वरूप बदललेलं आहे. मीडिया हा एव्हरेज उंचीचा असेल कारण या सगळ्यांची सरासरी शेवटी मीडियाला तारून देणार आहे. कारण शेवटी बरोबर. मीडियाचा कंझ्युमर कोण आहे? वाचणार कोण आहे? ते बघणार कोण आहे? त्याला रिस्पॉन्स कोण देणार आहे? हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि बरोबर. शेवटी हा डिमांड सप्लायचा पण खेळ असतो. का बघतात बरोबर. लोक एवढं आवर्जून? समजा एखादा चॅनल हिट होतो YouTubeचा. का बघतात लोकं? एखादं गाणं हिट होतं. तेव्हा लोकांना असं वाटतं, की अरे हे मला माहितीच नव्हतं. ह्याची मला कल्पनाच बरोबर. नव्हती. हे मला कधी कोणी सांगितलंच नाही. हे या बरोबर. पहिल्या माणसाने सांगितलं. सो अशा प्रकारे त्याला एक ज्याला म्हणूया, की लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी वळण मिळण्याचं काम पण होतं. एक गोष्ट लॅकिंग होते लक्षात घ्या तुम्हाला यामध्ये, जी उलट प्रिंट मीडिया किंवा टेलिव्हिजन मीडियाची जबाबदारी आहे. की समाजाला एक निश्चित अशी दिशा देण्याचं काम जे आहे, म्हणजे वैचारिक दिशा म्हणूया आपण, ते काम खरं म्हणजे वर्तमानपत्रांचं आहे. कारण वर्तमानपत्रांकडे वेळ असतो. ते बरोबर. विचार करू शकतात एखाद्या गोष्टीचा. बरोबर. आज एखादी बरोबर. घटना घडली तर त्याच्यावर त्यांना एक 6 तास, 8 तास, 12 तास वेळ मिळतो म्हणून तर ते अग्रलेख लिहू शकतात ना. सो हे बरोबर. अग्रलेख लिहिण्याचं सामर्थ्य बाकी कोणाकडे नाहीये. कारण बाकीच्यांना तात्काळ त्या गोष्टींचा फडशा पाडायचा आहे. बरोबर. वर्तमानपत्रांकडे वेळ आहे. मासिकांकडे अजून वेळ आहे. बरोबर. त्यांची ताकद अजून मोठी आहे मासिकांची. बरोबर. कारण मासिक बरोबर. एकाच प्रश्नाकडे इतक्या बाजूनी बघू शकतं, त्यातले इतके पैलू दाखवू शकतं, की आपल्याला खरोखर अद्भुत वाटावं इतकं ज्ञान आपल्याला मासिक देऊ शकतं, साप्ताहिक देऊ बरोबर. शकतं. तर प्रत्येकाने आपापली ताकद ओळखली तर मला असं वाटतं प्रत्येक माध्यम श्रेष्ठ आहे. त्याची बरोबर. ताकद आपण दुसऱ्याच्या ताकदीवर गेलो की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मला बऱ्याचदा प्रिंटमध्ये मी बघतो तर म्हणजे टेलिव्हिजन चॅनल बद्दल बऱ्याच बातम्या असतात. का तर लोकं बरोबर. टेलिव्हिजन चॅनल बघतात. तिथे मला असं वाटतं की आपण आपण म्हणजे प्रिंटचा जर ताकदीचा विचार केला तर असं करायची गरज नाहीये काही. आपली एक बरोबर. बरोबर. स्वतःची ताकद आहे, त्या ताकदीवरच आपल्याला खेळायचंय. मग त्याच्यामध्ये राइट. येणारे प्लस मायनस तुम्हाला स्वीकारायला पाहिजेत. आपण बरोबर. एक सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आयुष्यामध्ये, की टी हा माध्यमाचा उद्देश असू शकत नाही. टी ही व्यावसायिक गरज जरी असली माध्यमांची, तरी ती माध्यमांची कंटेंटची जर गरज तयार झाली, तर आपलं संपूर्ण लिखाण, आपलं बघणं, आपलं सादरीकरण हे ज्याला म्हणूया अनुनयाच्या दिशेने जाईल. आपण बरोबर. अ, प्रेक्षक शरण कला सादर करायला लागू आणि आपण तसं करून चालणार नाही. कारण माध्यमाचं काम हे समाजातले दोष दाखवणं, वैगुण्य दाखवणं, विसंगती दाखवणं हे असतं. लोकांना आवडतं ते सतत सादर करणं हे आपलं कामच नाहीये आणि म्हणून लोकं तुमच्याकडे येणार आहेत. बाकीचे लोकं बरोबर. करतात. आता कोणीतरी YouTubeवर गायलं, लोकं त्यांना बघतील, बघू देत ना. काही फरक नाही पडत त्यांनी. आपलं काम बरोबर. काय आहे? तर आपलं काम हे जागल्याचं काम आहे. कुठलंही माध्यम असेल. बरोबर. अगदी तुम्ही एंटरटेनमेंटमध्ये असलात तरी तुम्हाला असा मूव्ही काढायचा आहे, की जो जागल्याचं काम करेल. ही बरोबर. प्रेरणा असते. आता तो एंटरटेनमेंटच्या कोटमध्ये किंवा एंटरटेनमेंटच्या आवरणामध्ये देणं ही आपली जबाबदारी आहे. शेवटी बरोबर. बरोबर. एंटरटेनमेंट असणं, एज्युकेटिंग असणं, एनलाइटमेंट असणं, एम्पॉवरमेंट असणं, ही सगळी त्या माध्यमाची गरज असते. ती आपण एक माध्यमकर्मी म्हणून आपल्याला ते आत्मसात केलेलं असतं जवळपास प्रत्येकाने. बरोबर. परंतु बरोबर. आत्मा जो आहे माध्यमाचा, हा कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाची सुधारणा हाच असणार आहे, हाच असायला पाहिजे आणि हाच होता. आपण ज्यावेळेला टिळक आगरकरांची पत्रकारिता असं ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला ती समाज सुधारण्याची पत्रकारिता होती.
राजकीय बरोबर. सुधारणेची पत्रकारिता होती आणि आजही आपल्याला तो उद्देश हरवून चालणार नाही. किती त्याला व्यावसायिक लाटा येवोत किंवा जावोत, शेवटी जे टिकणार आहे ते हेच असेल, कारण त्या माध्यमाची शब्दांची ताकद आहे ती. शब्दांची ताकद, अक्षरांची ताकद, वाक्यांची ताकद, भाषेची ताकद, त्याचं सौष्ठव हे त्याच्या आशयावर उभं आहे. आणि आशय जर आपण हरवला, तर हे सगळं एक प्रकारे पोकळ वासा म्हणतो आपण ज्याला, अशा प्रकारे होईल. त्यामुळे आशय घनता हीच माध्यमाची ताकद शेवटपर्यंत राहणार आहे. परफेक्ट सर, परफेक्ट. फारच सुंदर पर्स्पेक्टिव्ह. सर, अजून एका विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय. अ, म्हणजे लौकिक अर्थानं जेव्हा तुम्ही पत्रकारितेतनं बाहेर पडलात, म्हणजे टीव्ही चॅनलच्या मार्गाने बाहेर पडलात, बेसिकली तुम्ही पत्रकारितेतनं टीव्ही चॅनलमध्ये गेलात आणि टीव्ही चॅनलमधनं बाहेर पडलात, तेव्हा तुमच्या डोक्यात जो एक प्रोजेक्ट होता, त्याच्यावर तुम्ही खूप काम केलं आणि अजूनही त्याच्यावर काम चालू आहे, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. कारण ते सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मला पालकांबद्दल पण तुमच्याकडनं ऐकायचंय, कारण तुम्ही पालकांच्याही खूप कार्यशाळा घेता. चांगलं पालकत्व कसं असावं याच्याबद्दल. आणि करिअर म्हणजे जी मी तर असं म्हणेन की तो सगळ्यात मोठा स्कॅम आहे करिअर हा. कारण कुणीच ते नीट प्लॅन करत नाही आणि नंतर लक्षात येतं आपल्याला कोल्हापूरला जायचं तर आपण नाशिकला पोहोचलो. तर त्या केसमध्ये जे तुमचं काम आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना. काय झालं, मी मला अजून एक सांगायचं राहून गेलं. मी खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात लेखन केलं. म्हणजे मला जाहिरात लेखनाने खूप हात दिला, खूप पैसे दिले. मला ती ओके. आवड होती जाहिरात लेखन करायची. मी टीव्हीसाठी खूप लिखाण केलं, रेडिओसाठी केलं, टीव्हीसाठी कार्यक्रम केले. म्हणजे हे एकीकडे करत होतो मी ज्यावेळेला. त्याच वेळेला मला पुरेसं आहे ना. माध्यमाचा वापर हा एज्युकेशनसाठी कसा करता येईल अशी एक मला ओढ होती. आणि त्या काळामध्ये मला एका प्रश्नाने सतावलं होतं, की अ, असं का होतं, की मुंबईमध्ये मराठी माणसाचं नोकरीचं प्रमाण कमी आहे. बाहेरची लोकं येतायत आणि नेमकं काय घडतंय? हा खरोखर एक काय म्हणजे अन्याय आहे, की त्याच्यामध्ये अजून काही आपल्यामध्ये त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजेत. असं एक मला झालं म्हणूया, की एक डोक्यात एखादा विषय तुमच्या जाऊन पडतो तसा तो माझ्या पडला होता. आणि मग राईट. मला एक ओव्हरऑल असं वाटायला लागलं, की आपण याचा अभ्यास करायला पाहिजे, की हे नेमकं का होतं? म्हणजे मराठी मुलांचं किंवा मराठी व्यक्तींचं नोकरीतलं प्रमाण, व्यवसायातलं प्रमाण हे कमी-कमी होतंय अशी त्यावेळात खूप मोठ्या प्रमाणात ओरड चालली होती. आणि ती काही 100% राजकीय होती असं नाही, त्यात तथ्य होतं. ते नेमकं का होतंय? बरोबर. म्हणजे मराठी टक्का घसरतोय का? असा एक मला अ, अभ्यास करायचा होता आणि तो मी सुरू केला माझा अभ्यास. अभ्यास सुरू करताना म्हणजे सोपा मार्ग असा होता, की काही महत्त्वाच्या लोकांना जाऊन भेटणे, जे सीईओ आहेत, एम-डी आहेत, अ, त्यांना जाऊन भेटणे आणि त्यावेळेला मी अशा पोझिशनवरती होतो चॅनलमध्ये वगैरे, तर मला भेटी पण पटपट मिळत होत्या. मी काही कार्यक्रम पण करत होतो. बरोबर. उद्योजकांच्या मुलाखती किंवा सीईओच्या मुलाखती. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर एक बोलता येत होतं. आणि मी आपल्याला म्हटलं तसं, की आशय घनता किंवा आपल्याला एक निश्चित दिशा त्या मला दिसत होती, की इथे काहीतरी आपल्याला काम करण्याची गरज आहे, की ज्याचा इम्पॅक्ट पडेल पुढे जाऊन. 30 वर्ष आपण काम केलेलं आहे. आता आपण अजून एक असं वेगळं काम करू, की ज्या कामाचं एक इम्पॅक्ट, काम उभं करणं म्हणतो ना, तसं एक माझ्या बरोबर. बरोबर. डोक्यात होतं, की आपण आता एक काहीतरी वेगळं काम करूया. आणि तुम्हाला गंमत सांगतो, की आजही मला उलट असं वाटतं, की मला प्रसार माध्यमामध्ये, कारण म्हणजे मी माध्यमकर्मीच असल्यामुळे मला खूप वेळ मिळतो माध्यमाचा विचार करायला. आणि म्हणजे मी पेपर बारकाईने वाचतो, मी चॅनल बारकाईने बघत असतो आणि त्यामुळे माझं उलट मला असं वाटतं, की चिंतन जास्ती चालू आहे. ज्यावेळेला तुम्ही बरोबर. प्रत्यक्ष काम ते करत असता, त्यावेळेला चिंतनाला वेळ नसतो. ही सर्वात वेळ मोठी एक मिळत नाही. बरोबर. गंमत बरोबर. असते. म्हणजे ज्यावेळेला आपण त्या क्षेत्रात असतो, त्यावेळेला तुमचं चिंतन कमी पडत असतं. त्या क्षेत्रातनं बाहेर आल्यावर मला असं वाटतं, की माझं चिंतन वाढलं आणि मला एक निश्चित दिशा मिळाली, की आता मी जे काही बोललो, हे रिलेव्हंट बोललोय. म्हणजे मी आता माध्यमातला माझी माणूस म्हणून बोललेलो नाही. मी व्हेरी मच आजी आहे. फक्त मी बरोबर. माध्यमामध्ये आता कुठे नोकरी करत नाही. पण मला म्हणायचं काय, की मी माध्यमाशी उलट जास्त रिलेव्हंट झालो या काळामध्ये, बरोबर. की बरोबर. कसं माध्यम असायला पाहिजे. त्याची एक व्हिजन मला प्राप्त झाली आणि मग त्याचाच वापर मी या नवीन कामामध्ये केला. तेव्हा मग मी जेव्हा साधारणपणे 25-30 लोकांना मी भेटलो आणि प्रत्येकाच्या म्हणजे जाऊन बाबा काय कुठे कमी पडतात माणसं, का असं होतंय याचा एक अभ्यास केला. तेव्हा मला असं लक्षात आलं, की साधारणपणे एक सॉफ्ट स्किलच्या त्रुटी याला कारणीभूत आहेत. अ, एक 30-32 त्रुटी मला आयडेंटिफाय झाल्या, की अ, ज्याला म्हणूया, की ज्या आपल्या प्रगतीतल्या अडसर आहेत. विशेषतः मराठी मुलांच्या प्रगतीतल्या अडसर आहेत त्या. आता त्यातल्या 32 सोडा, आपण ढोबळ आपण 12 धरूया. कारण त्याच्यामध्ये खूप बारीक आहेत. पण ढोबळ एक डझन त्रुटी आहेत. त्या प्रत्येकामध्ये असतीलच असं नाही. पण त्या त्रुटींमुळे नोकरी मिळवण्यामध्ये
अडसर येतो. म्हणजे मला कित्येक मराठी उद्योजकांनी सांगितलं, की आम्हाला प्रेफरन्स केव्हाही आम्ही मराठी मुलांना देऊ, पण आम्हाला या गोष्टी लागतील. मग माझ्या असं लक्षात आलं, की आता हे आपल्याला कुठेतरी एक हे सांधण्याचं काम करायचं. म्हणजे जर गॅप असेल, तर ती गॅप ब्रिज करायला पाहिजे. आता बरोबर. कुठलाही प्रस्थापित मीडिया हे काही काम करणं शक्य नाही, कारण हे निश मधलं काम आहे. मग आता निश मधलं काम असेल तर ते आपल्यालाच घ्यायला पाहिजे. म्हणजे ते खांद्यावर घेणं हा आवश्यक पार्ट होता. म्हणून मग मी राजीनामा दिला नोकरीचा आणि मी पूर्ण वेळ हे काम करायचा निर्णय घेतला. आणि त्याच्यामध्ये मग मी साधारणपणे एक मला वाटतं प्रचंड मोठी लायब्ररी व्हिडिओची तयार केली. म्हणजे सगळ्या मान्यवरांचे व्हिडिओज तयार केले, त्यांची पुस्तकं तयार केली, त्यांचं ज्याला म्हणूया की पूर्ण परीक्षा पद्धती तयार केली. याच्यामध्ये प्रामुख्याने त्रुटी कोणत्या होत्या? तर हे जे सॉफ्ट स्किल्स आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं? आत्मविश्वास, इच्छाशक्ती, त्यानंतर फोकस, गोल सेटिंग, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती झाल्यानंतर कन्व्हिक्शन स्वतःचं, टाइम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, स्पोकन इंग्लिश, अशी ती प्रचंड मोठी यादी आहे. बरोबर आहे. कन्सिस्टन्सी, स्वयंशिस्त, असे बरेच त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर्स लक्षात येतात. 30-32 फॅक्टर्स आहेत. ते आम्ही आमच्या पुस्तकामध्ये सगळे आणलेले आहेत, व्हिडिओजमध्ये पण आणलेले आहेत. मग ह्यामध्ये मी काम करताना काय केलं, तर मला त्यावेळेला एक प्रोजेक्टर मिळाला, जो म्हणजे ILFS कंपनीनी बनवलेला होता. त्या मला वाटतं कंपनीमध्ये तो इंटिग्रेटेड प्रोजेक्टर होता तो. इंटिग्रेटेड प्रोजेक्टर होता आणि राइट. तो मी मिळवला. तो प्रोजेक्टर घेऊन मी गावोगावी फिरायला लागलो आणि त्यावेळेला काही नियतकालिकांनी त्याच्यावरती मोठी आर्टिकल्स वगैरे पण लिहिली होती. कारण हा एक वेगळा प्रयोग होता आणि पुन्हा तिथे तंत्रज्ञान आलं. ते तंत्रज्ञान घेऊन म्हणजे व्हिडिओज आणि घेऊन मी तो इंटिग्रेटेड प्रोजेक्टर घेऊन मी गावोगावी फिरलो. तिथे कार्यक्रम करायचो, तिथल्या तरुणांना जमवायचो. यामुळे माझा ग्रामीण भागाबरोबरचा संपर्क खूप वाढला आणि मला परिस्थिती ऍक्च्युअली समजायला लागली, की खाली जाऊन परिस्थिती कशी आहे. वाईट होती, आजही वाईट आहे. म्हणजे आता कोरोना नंतरची परिस्थिती हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे किंवा चिंतेचा आहे. पण त्याच्याही आधी ग्रामीण भागामध्ये खूप वाईट परिस्थिती आपण फेस करत होतो. याचं कारण आपल्याला एज्युकेशन मध्येच सॉफ्ट स्किल इन्कॉर्पोरेट करणं जमलेलं नाहीये. बरोबर आपण आहे. एज्युकेशन हे आपलं अजिबात नोकरी अभिमुख नाहीये किंवा काम अभिमुख नाहीये. प्रत्येक जण थिओरिटिकली काहीतरी शिकवतो, ज्याचा प्रत्यक्ष कामामध्ये फारसा उपयोग नसतो. होत नाही. बरोबर. इंटर्नशिप ही फार महत्वाची गोष्ट असते, आपल्याला कल्पना आहे. तर एखाद्या गोष्टीला जसं चार्टर्ड अकाउंटंट आहे, डॉक्टर समजा, डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, तर तुम्ही डॉक्टर आहात. तसं प्रत्येक व्यवसायामधली जी काही आवश्यक स्किल्स आहेत, त्या स्किल्सचा एकतर अभाव. त्यामुळे इंटर्नशिप्स नसल्यामुळे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट तयार राहिली एक आणि स्किल्स फारच खालावलेले राहिले. आपला स्किल कोशंट भारताचा हा चिंताजनक आहे इतर जगाच्या तुलनेमध्ये. सो हा स्किल कोशंट हा कमी का आहे याचं कारण आपल्या एज्युकेशन सिस्टमनी स्किलची दखल नाही घेतली. आपण ब्रिटिशांच्या पद्धतीने शिकत गेलो. आपण अमेरिकन पद्धत अडॉप्ट केली नाही, जी स्किल फोकस्ड असते. आता हा झाला पहिला बरोबर. भाग. दुसरा पार्ट युरोपमध्ये किंवा अनेक देशांमध्ये सॉफ्ट स्किलला फार महत्व आहे. सॉफ्ट स्किल म्हणजे ह्युमन स्किल्स किंवा मॅन टू असं वाटतं, की एक फार मोठा परिणाम आपल्यावरती झाला त्याचा आपल्या एज्युकेशन सिस्टम वरती झाला आणि त्यातून मग अनएम्प्लॉयमेंट तयार झाली. गॅप का तयार झाली? कारण नोकरीत ज्यावेळेला तो इंटरव्ह्यूला जाऊन बसतो, त्यावेळेला इंटरव्ह्यू घेणारा माणूस काय बघतो, की या मुलामध्ये प्रॉमिस असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, की मार्कशीटचं महत्व हे तिकडे आतमध्ये गेल्यानंतर फक्त 15% असतं, असं एक सर्व्हे सांगतो. 85% तुमची पर्सनॅलिटी असते. ही 85% जर पर्सनॅलिटी असेल, तर ती पर्सनॅलिटी घडवण्यावरती आपण भर देतो का, लक्ष देतो का आणि मेहनत घेतो का? तर ते त्याचं उत्तर आहे नाही असं आहे. म्हणजे कुटुंबाची बॅकग्राऊंड तशी नसते, की त्या मुलाचा व्यक्तिमत्व विकास व्हावा. मध्यम वर्गामध्ये तो एक कटाक्षाने व्यक्तिमत्व विकास घडवला जातो. परंतु बरोबर आहे. कनिष्ठ वर्गामध्ये, कनिष्ठ मध्यम वर्गामध्ये व्यक्तिमत्व विकास हा जवळपास त्याचा अभाव आहे. कारण खूप ठिकाणी मुलं फर्स्ट जनरेशन शिकतायत. फर्स्ट जनरेशन कॉलेज गोअर्स आहेत, फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स आहेत. त्यांना त्यांना बरोबर. कसा मिळणार व्यक्तिमत्व विकासाचा? मग त्या केसमध्ये एखाद्या मुलाकडे प्रचंड आंतरिक प्रेरणा असेल, तर तो ते करवून घेतो. अशी पण मला मुलं माहिती आहेत, की ज्यांनी स्वतःच्या प्रेरणेने हे सगळं घडवलं. पण हे प्रत्येकाला बरोबर. शक्य असतंच असं नाही. मग काय होतं बरोबर. त्या केसमध्ये? तर ते आपल्याला बाहेरून त्यांना शिकवायला लागतं. त्या संपूर्ण राइट. सिस्टमचा अभाव असल्यामुळे ही मुलं नोकरी मिळवण्यामध्ये अपयशी ठरत गेली. उद्योग
करण्यामध्ये अपयशी ठरत गेली आणि पात्रतेपेक्षा कमी ठिकाणी जाऊन त्यांना काम करावं लागलं, कारण सॉफ्ट स्किलचा अभाव. सॉफ्ट स्किल वर्क्स लाईक अ इन्सुलेशन. त्याचा बरोबर. मी खूप अभ्यास केल्यानंतर आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे. मी मगाशी म्हटलं तसं, की मला चांगले गुरु भेटत गेले. मला या क्षेत्रामध्ये मुख्यतः येण्याचं, ज्याला म्हणूया प्रेरणा, मार्गदर्शन, हात धरून आणणं, शिकवणं, हे काम मला अ, भीष्मराज बाम सरांनी केलं माझं. हे भीष्मराज बाम सरांच्यामुळे मी हे सगळं आज करू शकलो आणि त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन मला प्रचंड प्रमाणामध्ये लाभलं आणि मला आज त्यांची प्रकर्षाने आठवण होते, कारण 10 वर्ष जो काही प्रवास मी केला, म्हणजे मी माध्यमात असल्यापासून माझा त्यांचा जवळपास 30-35 वर्षाचा परिचय होता. पण तो, ज्याला म्हणूया की मार्गदर्शन करणं, कारण सॉफ्ट स्किल 2 प्रकारची आहेत. एक वेस्टर्न सॉफ्ट स्किल्स आहेत आणि आपल्याकडे वेस्टर्न सॉफ्ट स्किल्स ही फारशी पचनी पडत नाहीत, कारण वेस्टर्न फिलॉसॉफीवरचं जे काही उभं असतं, ते आपल्याकडे काही काळ भुरळ पडते, पण ते सस्टेनेबल नसतं. म्हणून माझा शोध सुरू झाला तो इंडियन सॉफ्ट स्किलचा झाला. भारतीय सॉफ्ट वॉव! स्किल, जिथे राइट, कौटुंबिक रचनेला फार महत्व असतं. जिथे राइट. या आंतरिक नाती, आपल्या अंतःप्रेरणा फार वेगळ्या आहेत वेस्टर्न कंट्रीज पेक्षा. त्या त्या बरोबर. अंतःप्रेरणेवरती उभं सॉफ्ट स्किल मला डेव्हलप करायचं होतं. त्याच्यासाठी मला बाम सरांची खूप मार्गदर्शन झालं आणि मदत झाली आणि म्हणून मी एक वेगळं सॉफ्ट स्किल घेऊन आलो आणि आपलं सॉफ्ट स्किल हे भारतीय अध्यात्माच्या खूप जवळ जाणारं सॉफ्ट स्किल आहे आणि बरोबर, त्यामुळे लोकांना पटकन ऍक्सेप्ट होतं, कारण फ्रेमवर्क तयार असते. बरोबर, आपल्याला आता रामायण, महाभारत तुम्हाला एक रेफरन्स मिळाला तरी तुम्ही पटकन तो म्हणजे अडॉप्ट करता. याचं कारण तुमची फ्रेमवर्क तयार असते. बरोबर. व्हेअर वेस्टर्न सॉफ्ट स्किलच्या प्रेरणा वेगळ्या आहेत, बॅकग्राऊंड वेगळी आहे, संस्कार वेगळे आहेत. वाईट आहे असं नव्हे, पण शेवटी उद्देश मगाशी म्हटलं तसं एकच असेल, तर मग आपल्याला इंडियन फिलॉसॉफी मधलं सॉफ्ट स्किल पटकन अ, पुढे जाऊ शकतं. मग तशी पूर्णपणे मी रचना केली त्याची आणि त्या प्रकारे त्यामुळे आम्ही Google, माझ्या अभ्यासक्रमाचा आम्ही निर्मिती करताना Google हा भाग पूर्णपणे बाजूला काढला. आता हे सगळं करताना ज्यावेळेला शिकवायचो मी, लेक्चर घ्यायचो, त्यानंतर मग मी बँकांची ट्रेनिंग घ्यायला लागलो. बँक मॅनेजर्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, पोलिसांचं कंट्रोल रूम ज्यावेळेला मी ट्रेन केली. प्रत्येक टप्प्यावरती मीच ट्रेन होत गेलो. मी तुम्हाला सांगतो, की मला कधी असं नेहमी आता सुद्धा मी तुमच्याबरोबर बसलो याचं कारण काय, तर मला माहिती आहे, की मीच माझ्या गोष्टी काहीतरी शिकणार आहे नव्याने. म्हणजे आपल्याला सतत स्वतःला शिकायला मोकळं ठेवणं ही फार भाग्याची गोष्ट असते. आपल्याला बरोबर. कोणतेही बॅगेज नसणे त्यासाठी दुसरी पूर्वअट आहे. बॅगेज आलं की शिकणं थांबतं. तो खरं आहे. तुम्ही जेवढं बॅगेज कमी ठेवाल तेवढं तुम्ही शिकता जास्ती. आणि शिकून तुम्ही काय होतं, शिकून तुम्ही उन्नत होता. आणि माणसाचं प्रेरणा आहे, माणसाचं काम उन्नत होणं आहे. माणसाचं काम फक्त पैसा वाढवणं, फक्त संपत्ती वाढवणं नाही. माणूस म्हणून उन्नत होणं हे माणसाचं काम असेल, तर त्याला माध्यमांची मदत ही झालीच पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी जे बेटरमेंट म्हणत होतो म्हणजे काय? उन्नत होणं. हे उन्नत बरोबर. होण्याला, माणसाच्या उन्नत होण्याला सगळ्या या घटकांची मदत झाली पाहिजे. तर सॉफ्ट स्किल हा त्याच्यातला फार महत्वाचा पार्ट आहे. आणि मग मी तो अभ्यासक्रम तयार केला. तो घेऊन ज्यावेळेला मी जायला लागलो, तेव्हा मला लोकं सांगायला लागले, "होते हे आमच्या मुलांसाठी पण फार आवश्यक आहे." मग तेव्हा मला असं लक्षात आलं, की पालकांना सोपी सोल्युशन्स लागतात मुलांसाठी. त्यांना असं वाटतं, की जादूची कांडी फिरवावी आणि आपल्या मुलांनी अतिशय चांगले संस्कार घेऊन पुढचं आयुष्य घडवावं, जे होणं शक्य नसतं. कारण पालक हे संस्काराचं माध्यम आहे. मुलं जे काही बरोबर. शिकतात किंवा जे चांगलं किंवा वाईट शिकतात ते पालकांच्या माध्यमातून शिकतात. मग पालक म्हणून मला एक वेगळं लक्षात आलं, की आपल्याला घडवलं पाहिजे. कारण सॉफ्ट स्किल शिकवायला ज्यावेळेला मी जायचो, लीडरशिप ट्रेनिंग करायला जायचो, त्यावेळेला आता समजा 50 वर्षाचे बँक मॅनेजर्स किंवा 25 वर्षाचे काही स्टाफचे मेंबर्स असतील, त्यांना शिकवणं आणि त्याच्यापेक्षा त्या मुलांना शिकवणं, तर मला असं वाटतं केवळ लहान वयात शिकवणं एक चांगलं, कारण अडॉप्शन जास्ती चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून मग मी बरोबर. पालकांच्या ट्रेनिंगमध्ये शिकलो. म्हणजे असं मी मागे लक्षात आलं माझ्या, एखाद्या गोष्टीच्या आपण मुळापर्यंत जाणं म्हणतो ना, तसं मी ज्यावेळेला बरोबर. मुळापर्यंत जायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं, की आपण हे सगळं ट्रेनिंग करतोय चांगलं आहे. पण त्याच वेळेला आपल्याला पालकांच्या ट्रेनिंगमध्ये पण लक्ष घालावं लागेल. कारण पालक शेवटी पुढची पिढी घडवणार आहेत, मुलं घडवणार आहेत. आज खरं आपण आहे. भारताचं भवितव्य काय आहे म्हणतो, तर नेक्स्ट जनरेशन आहे. बरोबर. आणि नेक्स्ट जनरेशनला आपल्याला काय द्यायचं असतं, तर नेक्स्ट जनरेशनला आपण परत तेच आहे, की आपण त्यांना संस्कार देत असतो, पुंजी देत असतो. ही जी पुंजी आहे राइट. संस्कारांची, ही देण्याचं काम मग करायचं असेल, तर मग पालकांना उन्नत करावं लागेल. आणि त्या दृष्टीने मग आता गुरुम अँड गुरूची आखणी अशी झालेली, की आम्ही अभ्यासक्रम बनवलेत. डिजिटल अभ्यासक्रम आमचे आहेत. सध्याच्या काळामध्ये आम्ही म्हणजे आधी पेन ड्राईव्ह, पुस्तकं, डी ह्या सगळ्या फेजमधनं जाऊन आता आम्ही चक्क मला वाटतं त्या डिजिटल. सगळ्या सगळ्या प्रवासामध्ये मी तुमच्या बरोबर होतो. हो, येस, येस, येस. आणि तुमची मला खूप वेगवेगळ्या मदत आणि मार्गदर्शन. मंदार, तुम्ही मगाशी सांगितलं तेव्हा मी बोलणार होतो मध्ये थांबून. तुमच्याकडनं मला बरंच शिकायला मिळालेलं आहे. कारण तुम्ही अरे नाही. जास्ती अपडेटेड आहात आणि आपण अनेक एकत्र काम करताना जाणवलेलं आहे, की तुम्ही अतिशय स्वतःला अपडेटेड ठेवलेलं आहे.
सो तुमच्यासारखे मित्र जवळ असणं आणि आधाराला असणं, मदतीला असणं, मार्गदर्शनाला असणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे चांगले इन्साइट्स मिळतात. तो मला फार म्हणजे असे माझ्या जवळपास सगळे असल्यामुळे एक खूप मोठा मला वाटतं ॲडव्हांटेज मिळाला. सो आता आम्ही डिजिटल लिंकच देतो. आणि ओके. मी ॲप काढलं मधल्या काळामध्ये. म्हणजे ॲपमध्ये पण आम्ही केलं. ॲपच्या काळातले बरे वाईट अनुभव लक्षात आले. आपल्याकडे कसं होतं, की सतत तंत्रज्ञानाचा ध्यास घेणं जे असतं, ते आपण फक्त ॲप्लिकेशन लेव्हलला घेतो. ते निर्मिती लेव्हलला जर केलं तर त्याचा आनंद अजून चांगला येतो. तर मला असं वाटतं, की ॲब्सोल्युटली, शाळेमध्ये ॲब्सोल्युटली. मगाशी मी आपल्याला म्हटलं तसं मीडिया ज्यावेळेला आपण मुलांना शिकवायला लागू ना, त्यावेळेला तुम्ही स्वतःचा ॲप बनवा. तुम्ही स्वतःचा अमुक करा. हे करणं शक्य आहे. पूर्वी न्यूजपेपर इन एज्युकेशन एनआय ही फार मोठी ॲक्टिव्हिटी होती. तर मला असं हो, वाटतं आता हो. न्यूजपेपरच्या जागी आपण एमआय करावं, दॅट इज मीडिया इन एज्युकेशन. आणि क्या बात है! मीडिया हाऊसेसची त्याच्यासाठी मदत घ्यावी. मुलांना घेऊन जावं स्टुडिओमध्ये, फॉर्मल मीडिया आणि इन्फॉर्मल मीडिया. मुलांचं मिळून त्यांना एक सांगावं, की तुम्ही Facebook पेज तयार करा एक. म्हणजे आपण कसं होतं पालक ना मला पहिला प्रश्न विचारतात, की "अहो ते गॅजेटचं काय करायचं? मुलं गॅजेट्स फार वाचतात. त्यांना रोखायचं कसं?" माझं म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेज आहेत. आपल्याला ॲडव्हांटेजमध्ये कन्व्हर्ट करायला ती एक दृष्टी असली पाहिजे. ती दृष्टी कधी बरोबर. प्राप्त होते? ज्यावेळेला तुम्ही त्या गोष्टीचा एक विधायकपणे विचार करता. आपण त्याचा विरोधक म्हणून विचार करायला लागल्यानंतर मग आपण अस्वस्थतेकडे जास्ती जातो. मला असं वाटतं, की आपण या सगळ्यांना मित्र बनवलं पाहिजे. ही गॅजेट्स आहेत, Facebook आहे. वाईट काहीच नाही कारण हे माध्यम आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती तुम्ही जर चांगलं टाकलं नाही तर दुसरा वाईट टाकतो म्हणून तुम्ही शिव्या देण्यात काय अर्थ आहे? तुम्ही चांगलं टाका त्यापेक्षा. तुम्ही चांगला विचार करा. तुम्ही अजून काहीतरी चांगलं त्याच्यामध्ये थिंकिंग तुमचं होऊ दे. मला असं वाटतं, की हेच उत्तर आहे आणि ही जी आशाघनता आहे, मग ती फले Facebookवरची असेल, Instaवरची असेल, Twitterवरची असेल, WhatsAppवरची असेल, ही आशयघनता वाढवणं. मी असं म्हणणार नाही, की एका रात्रीत चमत्कार घडेल. त्याच्यामध्ये फालतू पण येणार, त्याच्यामध्ये वाईट पण येणार, हे सगळं येणार आहे. परंतु ते सगळं आपल्याला स्वीकारलं पाहिजे. या सगळ्या जगण्याच्या पद्धतीचा एक भाग म्हणून. आपण आपल्याकडून काय चांगलं निर्माण करतो का आणि देतो का, हे आपल्याला फक्त कटाक्षाने बघावं लागेल. राइट सर, राइट. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी, की आता जे काही तुम्ही अनुभवताय, हे मी प्रत्येक कॉलमध्ये अनुभवत असतो. आज माझ्या मनात आलं, की हा कॉल आपण जाहीर करावा. म्हणजे रादर अशाच गप्पा आमच्या चालू असतात कायम. आणि मला आठवतंय काहीही घडलं, म्हणजे राजकारणात घडू दे किंवा तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये घडू दे, मी सरांना फोन करतो किंवा सर मला फोन करतात आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. सो खरं सर, एक शेवटचा जो प्रश्न माझा आहे तर तो. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं ना, म्हणजे मला माहित नाही किती अरे प्रेक्षकांपर्यंत आपण नक्कीच, पोहोचतोय. पण नक्कीच, तुम्हाला नक्कीच. स्वतःला इंटरेस्टिंग वाटलं ना, कारण मी तुमच्यासाठी आज गप्पा मारायला बसलेलो, की आपण गप्पा अरे मारायच्या क्या बात है! आणि क्या आय बात है! होप की क्या बात तुम्हाला है! आनंद मिळाला असेल. नाही मला मिळाला आणि असंख्य प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत ऑलरेडी. मला वाटतं ग्रेट. काही प्रश्न आपल्याकडे आलेत का बघूया. येस, वरुण महाजन असं म्हणतात, की इट्स अ परफेक्ट पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स मीडिया ॲज अ होल. आणि येस, येस, येस. थँक यू. सो अजून एक सर मला रादर आपल्या सेशनच्या कन्क्लुजनकडे जाताना माध्यमाच्या वरती आपण काही ट्रेनिंग तयार केलेत आणि होय. मला आपल्याला असं विचारायचं की ज्याला माध्यमामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल? बघा, माध्यमामध्ये पहिलं म्हणजे तुमचं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. आशयावर प्रभुत्व पाहिजे. क्रिएटिव्हिटी पाहिजे. कारण सर्वसामान्यांना जो जो न देखे रवी सो देखे कवी वगैरे म्हणतात ना, कवी म्हणजे माध्यमातलाच माणूस आहे शेवटी. सो तुम्हाला त्याचं एक पुढे जाऊन एक वाढवता आलं पाहिजे. एक लक्षात ठेवायचं स्टोरी टेलिंग म्हटल्यानंतर जसं घडलं तसं सांगून चालतच नाही जगामध्ये. तुम्हाला थोडं एक त्याच्यामध्ये नाट्यात्मक स्टोरी टेलिंग म्हणजे काय शेवटी नाट्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला बरोबर. लोकं म्हणतात जसं घडलं तसं वगैरे असं होत नाही. एक माणूस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला त्याच्यामध्ये नाट्य आलंच पाहिजे. माध्यमामध्ये करेक्ट. नाट्य येणार. फक्त ते नाट्य हे तुम्ही एका फ्रेमवर्कच्या बाहेर जे घडलंच नाही ते नाही सांगायचं. पण इंट्रो म्हणजे काय शेवटी? इंट्रो म्हणजे तुम्ही आता पुढची बातमी वाचावी यासाठी केलेला प्रयास आहे. बरोबर. इंट्रो वाचून तुम्ही जाऊ नये म्हणून काही गोष्टी त्याच्यात अपुऱ्या सोडलेल्या असतात. जसं गोष्टीत सोडतात. आणि याप्रमाणे बरोबर. संपूर्ण बातमीची मांडणी होते. याचप्रमाणे व्हिज्युअलची मांडणी होते. हे आणि हे न संपणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एंड करू शकत नाही. मी स्वतः आता काही वेस्टर्न जे पत्रकार आहेत किंवा वेस्टर्न ट्रेनर्स आहेत त्यांच्या संपर्कात आलो होतो काही कारणांनी. तर त्यांची ट्रेनिंगची प्रणाली पूर्ण वेगळी आहे. म्हणजे त्यांचं न्यूजच्या बद्दलचं विवेचन किंवा न्यूज बद्दलचा अभ्यास किंवा न्यूज बद्दलचं थिंकिंग हे पूर्ण निराळं आहे. भारतातलं निराळं आहे. भारतामध्ये आपलं संपूर्ण ज्याला म्हणूया माध्यम हे स्टोरी टेलिंगवर उभं आहे. बरोबर. तिथे
बऱ्यापैकी तुम्ही वेस्टर्नमध्ये वस्तुनिष्ठतेला प्रामाणिक राहू शकता. आपल्याकडे फक्त वस्तुनिष्ठता पुरेशी ठरत नाही. त्याच्यामध्ये लोकांना ते एक सादरीकरण करावं लागतं. हे बरोबर, बरोबर. सादरीकरण जे आहे, हे सादरीकरण मला असं वाटतं, हा मीडियाचा प्राण आहे. हे सादरीकरण मीडियात नव्याने जे येऊ इच्छिणारे लोक आहेत त्यांनी पहिलं समजून घ्यावं आणि स्वतः आपण कुठे फिट आहोत ते बघावं. आता मी संपूर्ण मीडियाचं ज्यावेळेला ट्रेनिंग आता तयार केलेलं आहे आणि मला हे सांगायला आनंद होईल, की त्याची सुद्धा आता आम्ही डिजिटल लिंक तयार करतोय. त्याच्यामध्ये पुस्तक आणि त्या मीडिया. आता मीडिया म्हणतो आपण साधारण याच्यात 7 प्रकारचे घटक येतात. 7 हो, हो. म्हणजे त्याच्यामध्ये ओके. टेलिव्हिजन, एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, न्यूज टेलिव्हिजन, प्रिंट, त्यानंतर मॅगझिन आणि तो नियतकालिक पुस्तकं हा एक भाग आहे. इव्हेंट्स हा एक महत्वाचा भाग आहे. टेलिव्हिजनमध्ये एंटरटेनमेंट टेलिव्हिजनमध्ये लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती हा एक त्याच्यामध्ये पार्ट येतो. जाहिरात एक परत स्वतंत्र पार्ट आहे. म्हणजे जाहिरातीचं लेखन हा एक स्वतंत्र भाग आहे. प्रत्येक ठिकाणी आता स्पेशलायझेशन आलेलं आहे. म्हणजे मी सुदैवाने असं म्हणेन, की मी निष्ठून गेलो त्यातून, की मी आय कुड अफोर्ड अ व्हर्सॅटिलिटी. बरोबर. आता ती अफोर्ड नाही करू शकणार कोणी. तर त्याला मला तशी संस्था मिळाली आणि त्या प्रकारचं मला वातावरण मिळालं. पण आता तुम्ही व्हर्सेटाईल तर असायलाच पाहिजे. ॲट द सेम टाईम तुम्ही एका क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःला झोकून द्यायचंय. कारण बरोबर. त्या क्षेत्राचा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये होतोय. सो बरोबर, बरोबर. हे व्हर्सेटॅलिटी समजून घेणं म्हणजे मी ज्याप्रमाणे सर्व जसं जाहिरातीत केलं, जे आवडलं ते करत गेलो आणि ते समजून घेत गेलो. हा मला मिळालेला एक फार मोठा फायदा आहे. म्हणजे मला असं वाटतं, की ते मी भाग्यवान आहे, की मला सर्व प्रकारच्या मीडियामध्ये वावरता आलं. आज मला घरनं पण मी तुम्हाला सांगतो आता माझी बायको अभिनेत्री आहे. माझा मुलगा हा जाहिरातीचं दिग्दर्शन करतो. माझी मुलगी फोटोग्राफर आहे. हे सगळं न अख्खं सांगता घडलेलं आहे. कुटुंबच आपलं पण माध्यमामधलं आहे. हे घडलेलं नाही असं. हे न सांगता बरोबर, घडलेल्या गोष्टी बरोबर. आहेत. म्हणजे त्या जुळून आलेल्या आहेत. म्हणजे मी मीडियामध्ये आहे म्हणून माझी मुलं मीडियामध्ये नाहीयेत. ती त्यांची मीडियामध्ये आहेत. कारण त्यांना लक्षात आलं, की आपलं रसायन आहे मीडियाचं. मीडिया म्हणजे शेवटी स्टोरी टेलिंग म्हणतोय मी. तर मला माझ्या राइट. बायकोबरोबर मी अनेकदा जायचो काही समजा उशीर झाला तिला पिकअप करायला जायचं असेल, तर तिच्या सेटवर बसून मला मग टेलिव्हिजन, तिथलं टेकिंग आणि अमुक-तमुक याचं मग एक आपोआपच अँटेना आपल्या वर जातात ना, काही नवीन आलं मीडियाचं की अँटेना वर जाते. सो बरोबर. मला त्याच्याकडून पण या बऱ्याच गोष्टी मिळाल्या. म्हणजे मी हे का सांगतोय, की प्रत्येक गोष्टीचा माध्यमाचा विचार करणं, संपादन म्हणजे काय याचा विचार करणं, सामान्य माणूस मीडियाला आकृष्ट का होतो? आपल्या अगदी बारीक-बारीक त्या छोट्या-छोट्या कथा आयुष्यामध्ये इसापनीतीच्या कथा, इथून आपला मीडिया सुरू होतो. इथून आपलं इमॅजिनेशन सुरू होतं. फक्त मी एकच गोष्ट सांगेन सगळ्यांना, की वाचनावरचं लक्ष ढळून देऊ नका. वाचन क्या बात ही खूप मोठी ताकद आहे. काय घडतं वाचनाने? तर वाचनाने तुम्ही तुमची पात्र डोळ्यापुढे तयार करता. तुम्ही तुमचं चित्र डोळ्यापुढे तयार करता. तुम्ही तुमचं आकाश आणि अवकाश डोळ्यापुढे तयार करता. म्हणजे किर्र जंगल होतं, रातकिडे किरकिरत होते. ते तुमच्या कानातले रातकिडे आणि अजून कोणाच्या कानातले रातकिडे वेगळे-वेगळे आहेत. हे लक्षात क्या ठेवा. बात है! क्या बात है! क्या बात त्यामुळे ते रातकिडे जे आहेत, ते सारखे नसतात. तुमच्या मनातली राजकन्या आणि अजून कोणाच्या मनातली राजकन्या ही वेगवेगळी आहे. क्या गुलाबी बात रंग सुद्धा वेगवेगळा आहे. तुमच्या मनातला बरोबर. गुलाबी रंग वेगळा आहे. अजून कोणाच्या मनातला गुलाबी रंग वेगळा आहे. आणि हे जे खरं आहे. स्वातंत्र्य आहे क्रिएटिव्हिटीचं, हे क्रिएटिव्हिटीचं स्वातंत्र्य हे वाचनातूनच मिळतं. एकदा का तुम्ही राइट. ऑडिओ व्हिज्युअलमध्ये गेलात, तर तुम्ही दिग्दर्शकाला हवा असलेला गुलाबी रंग बघता आणि दिग्दर्शकाला चांगली वाटणारी राजकन्या तुम्ही बघायला लागता. सो हे आपल्याला फार महत्वाचं आहे, असं मला वाटतं आणि म्हणून वाचन हे महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही बरोबर. ज्यावेळेला सोप्या गोष्टींकडे म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड मीडियाकडे जाता, की मी तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आलेला आहे. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म तुम्ही बघत बसता. पण तुम्ही तिथे जास्तीत जास्त पॅसिव्ह होता. मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहायचं असेल, तर वाचन हे फार महत्वाचं आहे. कारण तिथे तुम्ही तुमची पात्र रंगवता, तुमची सिच्युएशन रंगवता. किती स्वातंत्र्य आहे आपल्याला. आपण आपले रंग भरत असतो. क्या आणि बात है! व्हेअरएज बाकी क्या बात मात्र सर्व ठिकाणी तुम्हाला रंगीत पुस्तकं फक्त चाळायची आहेत. हे तुम्हाला शाळेत राइट. कोणी नुसती रंगीत पुस्तकं दिली असती चाळायला, चाललं असतं का? आवडलं असतं का? नाही. शाळेत आपल्याला ठिपक्याचं आवडायचं आणि मग आपण आपल्याला पाहिजे ते रंग भरायचो. ही गंमत बरोबर. जी आहे ती वाचनातून येते आणि म्हणून माझा आग्रह राहील, मीडियातल्या लोकांना नव्हे तर सर्वांनाच, की वाचनावरती फोकस राहा. वाचनाला पर्याय नाही आणि व्यक्तिमत्व घडतं ते वाचनातून घडतं कारण तिथे आपला ऍक्टिव्ह रोल असतो. शब्द येतात, राइट. शब्दाला शेड्स राइट. येतात. त्या शब्दाचे अर्थ राइट. आपण शोधतो. तेच शब्द आपण पुढे वापरतो. क्या बात है! सगळं जे क्या प्रक्रिया बात आहे ही फार गहन आहे आणि वाचन हे महान आहे. मला क्या असं बात वाटतं एक निरोप आला की 3 प्रश्न आलेत म्हणून बरं का? हो, मी विचारणार आहे ते. मी मी हां, मी प्लीज. घेतोय तर प्रश्न. मी घेतोय आपण प्रश्न. वेळ लांबवतोय का? म्हणजे मला माहिती नाही. तुम्ही म्हणाल तसं आपल्याला बंद करायला कोणी नाहीये. त्यामुळे आपण खूप गप्पा मारू शकतो. पण तुम्ही एक्झॅक्टली. निर्णय इकडे घ्या. माझा तुम्ही प्रोड्युसर
माझा प्रोड्युसर मला सांगत नाहीये तू थांबव, बातमी पुढची चालू होणार आहे म्हणून. त्यामुळे काही प्रश्न तुम्हीच नाहीये. अँकर आहात, तुम्हीच मालक आहात चॅनलचे, त्यामुळे काही हरकत नाही. राइट. आणि मी तर तर लॉकडाऊन मध्येच आहे, त्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम नाही. नाही, आपले प्रेक्षकही एन्जॉय करतायत असं जाणवतंय. सर, एक प्रश्न आपल्याला आलाय. हां. वरुण महाजन विचारतायत. अच्छा. डू वी नीड अ सर्टन ट्रेनिंग कोर्स फॉर हँडलिंग सोशल मीडिया ॲज अ क्रिएटर ॲज वेल ॲज ऑडियन्स? मला वाटतं हे आपण कव्हर केलं होतं मगाशी होय, बोलताना. 100% आणि ते लहानपणापासूनच गरज आहे त्याची. कारण काय येस. आता सोशल मीडिया बघा, सामाजिक जबाबदारी वगैरे हा वेगळा भाग आहे. म्हणजे सायबर लॉ, लीगलिटीज वगैरे हा वेगळा आहे. त्याच्याही पेक्षा त्याचा आत्मा जाणणं, की सोशल मीडियाची नेमकी गरज काय आहे आणि त्याच्यापेक्षा मला काय सांगायचंय. आपण काय होतं, की सर्वात हिट काय ठरेल, पॉप्युलर काय ठरेल, असा ज्यावेळेला विचार करायला लागतो आपण त्यावेळेला मीडियाचा ऱ्हास होतो. कारण तुम्ही पॉप्युलरिटीचा विचार करता, मीडियाचा विचार करत नाही. मीडियाच्या गळ्याला नख लागतं जेव्हा पॉप्युलरिटीचा विचार होतो. जेव्हा तुम्ही बरोबर. मला एखादी गोष्ट इम्पॅक्टफुली कशी सांगायची आहे या माध्यमातून, जेणेकरून मी चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवीन, त्यावेळेला मीडिया हा पोषक असतो. सो बरोबर. मीडियाचं पोषकत्व आपल्याला ज्यांनी विचार करता येतो ज्यांना, जसं आता वरून एक चांगला विचार करतायत. ज्याला विचार करतो त्यांनी पहिल्यांदा हे विचार करायचा आहे, की पॉप्युलॅरिटी जाऊ दे. माझ्यासाठी 100 लोकं पुरेसे आहेत मला जे सांगायचंय. पण तो मी चांगल्या पद्धतीने विचार पोहोचवू शकतो का? माझं चिंतन पोहोचवू शकतो का? हे नेहमी आपल्याला बरोबर. लक्षात ठेवायचंय. आणि सोशल मीडियाची हीच तर गंमत आहे. तुम्हाला पॉप्युलॅरिटीचा विचारच करायचा नाही. ज्या माध्यमांना करायचं आहे ते टीआरपीच्या खाली चिरडले जातील, पण तुम्ही तर नाही जाणार ना. त्यामुळे करेक्ट. क्रिएटिव्हिटी, वैचारिकता, तारतम्य भाव, मगाशी तुम्ही म्हणालात ते सारासार, या सगळ्याचा विचार करून आपल्याला आपली आवड नक्कीच पोहोचता येते, जास्ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येते. एकच विषय घेऊन काम करू शकतात. आज तुम्हाला माहिती आहे की एकच विषय घेऊन ब्लॉग्स आहेत, एकच विषय घेऊन YouTube चॅनल आहेत. ते वर्षानुवर्षे एकच विषय घेऊन माणसं काम करतायत. आणि मला असं वाटतं की त्यातून जी प्रगल्भता त्यांना आलेली आहे, ही कुठल्याही पत्रकारापेक्षा ॲट पार आहे किंवा पुढेच गेलेत ती माणसं. कारण ती माणसं आयुष्यभर त्याच विषयावर काम करतायत. सो पत्रकाराला काही एवढं आयुष्यभर सगळीकडे काम करणं शक्य नसतं. त्यामुळे पत्रकार हे साधारण अष्टपैलू कॅटेगरीमध्ये जातात. परंतु त्यांची सर्वच पैलूंची वाढ ही काही प्रचंड असू शकत नाही. त्यातलं थोडं-थोडं त्यांना समजत असतं, जे प्रश्न विचारायला ट्रिगर करू शकतं. पण जी बरोबर. एकच विषय घेऊन तुम्ही ज्यावेळेला काम करता, आता हे विशेषतः मी ज्यावेळेला सॉफ्ट स्किलमध्ये काम करायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं, की एक विषय आयुष्यभर पुरणार आहे. म्हणजे नुसतं सॉफ्ट स्किल घेतलं तर अख्खं आयुष्य आपलं खर्च जाऊ शकतं. इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तसं एकतरी ओवी अनुभवावी म्हणतो, तसं हे एकतरी क्षेत्र हे आपण परिपूर्णपणे अनुभवलं, तर मला असं वाटतं की त्यातून खरा आनंद मिळू शकतो आपल्याला वरून. क्या बात है! सर, एक प्रश्न घेऊया आपण अजून. अ, याच्यामध्ये नातेसंबंध आणि कस्टमर रिलेशनशिप कशी वाढतील? बेसिकली प्रभाकर खांडेकर विचारतात, नातेसंबंध तसेच कस्टमर रिलेशनशिप कसे वाढतील या संदर्भात कोणतं पुस्तक चांगलं आहे का? मला वाटतं सर, जसं आपण मगाशी म्हणला होतात किंवा आपला एकंदर आपला एकंदर जो तुमचं जे आर्ग्युमेंट आहे, की कम्युनिकेशन इज इज काय म्हणूया आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे ते काय फक्त मीडियाची मक्तेदारी नाहीये. कम्युनिकेशन हे प्रत्येक माणसाला गरजेचं आहे. आणि जो चांगला कम्युनिकेटर असतो तो आपला पॉइंट अक्रॉस द टेबल नीट पोहोचवू शकतो. मग तो राज्यकर्ता असेल, जे पॉलिटिशियन असेल, सेल्समन असेल, कोणी असेल. त्यामुळे मला वाटतं कम्युनिकेशन फक्त मीडियातल्याच लोकांना यायला पाहिजे असं काही नाहीये. नाही, कम्युनिकेशन नाही, नाही, नाही. अहो प्रत्येकाला यायला पाहिजे. मी राजकीय लोकांची ट्रेनिंग घेतो तेवढ्यासाठी. म्हणजे मी कम्युनिकेशनमध्ये काम करत असताना ते सांगायचं राहून गेलं. बऱ्याच राजकीय नेत्यांची मी ट्रेनिंग घेतली आहे बोलायचं कसं वगैरे, वगैरे. कारण काय होतं, त्यांना वक्तृत्व असतं, पण त्याच्यामधला आशय त्यांना कळतं. म्हणजे काही राजकीय नेते फार सेन्सिबल असतात. त्यांना असं लक्षात येतं, की नाही आपल्याला बोलायला अजून शिकलं पाहिजे, अजून चांगले विषय आपल्याला मांडता आले पाहिजेत, वगैरे, वगैरे. आता जो प्रभाकरचा विषय आहे ना, मला असं वाटतं, की आपण थोडंसं ना कम्युनिकेशनच्या कॉस्मेटिक पार्टपेक्षा ऑर्गॅनिक पार्टकडे वळलं पाहिजे. राइट. कॉस्मेटिक पार्ट जो असतो, हा तुम्हाला लाइक अभिवादन करा, गुड मॉर्निंग करा, अमुक करा. आता मी ज्यावेळेला मुंबई पोलिसांचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचं कम्युनिकेशन स्किल मी साधारणपणे मला वाटतं एक 6-7 वर्षांपूर्वी केलं. 100 जणांची जी कंट्रोल रूम आहे त्यांचं ट्रेनिंग मी केलं होतं. त्या काळामध्ये मला हाच प्रश्न आला, की कॉस्मेटिक ट्रेनिंग करण्यापेक्षा आपण मूलतः ट्रेनिंगकडे गेलं पाहिजे, की हे का करायचं? कस्टमर रिलेशन ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला तुम्ही परत जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, की एक प्रेरणा अशी असते, की आता आपल्याला या कस्टमरला पटवायचं आणि आपल्याला या कस्टमरला आपल्यापर्यंत आणायचंय. दुसरी एक प्रेरणा अशी असते, की हा जो कस्टमर आहे, याला मी सर्व्हिस देतोय, सेवा देतोय याला मी. सो मी बरोबर. सेवेच्या भावनेने ज्यावेळेला एखाद्याकडे बघतो, एखाद्याकडे काम करतो, त्यावेळेला ते जास्ती सस्टेनेबल होतं. सो हा एक बरोबर.
ग्राहक म्हणून एखाद्याकडे बघणं आणि एखाद्याकडे आपण त्याला सेवा देतोय म्हणजे सेवा कर्मी म्हणून आपण आपल्याकडे स्वतःकडे बघणं, हा खूप मोठा फरक पडतो. आणि हे कधी हा कुठपर्यंत जातो, ज्यावेळेला तुमच्या आयुष्याचा गाभा हा सेवा बनतो, त्यावेळेला तुम्हाला वेगळं कस्टमर रिलेशन करावंच लागत नाही. कस्टमर तुमच्याकडे आपोआप आकृष्ट होतात. कारण तुमचं व्हिजन, तुमचं मिशन, तुमची भाषा हे सगळं सेवेला अनुसरून घडत असतं. सो म्हणजे आता प्रभाकर हा स्वतः म्हणजे मला असं वाटतं की स्वतः तो उत्तम कस्टमर रिलेशन मध्ये म्हणजे अतिशय चांगला त्याचा पगडा आहे. आणि याचं मुख्यतः कारण की एखाद्या विषयातली अकॅडमिक पारंगतता उपयोगाची नसते आपल्याला. म्हणजे मी 4 पुस्तकं वाचीन, 10 पुस्तकं वाचीन, बॅचलर इन कस्टमर रिलेशन नावाचे एक नवीन आपण एक पदवी पण अशी कल्पना करूया की आहे. हे सगळं आहे. पण आत्म्यापर्यंत पोहोचलायत का? क्या बात, आत्म्यापर्यंत क्या बात. पोहोचायचं असेल, तर पुन्हा तोच विषय आहे की तुम्हाला आपण हे का करतोय आणि आपल्याला नेमकं काय करायचंय हे समजलं पाहिजे. कस्टमर्सना बेस्ट सर्व्हिस द्यायला मी बांधील आहे. मग ती काही असेल. आणि त्यासाठी मला प्रसंगी व्यावसायिक नुकसान झालं तरी चालेल, पण मी कस्टमरला बेस्ट सर्व्हिस देईन. ही ज्यावेळेला तुमचं मिशन स्टेटमेंट होतं, त्यावेळेला तुमच्या कम्युनिकेशनमध्ये आपोआप त्या गोष्टी येतात. बदल होतो. लक्षात घ्या, बरोबर. मेंदू, शरीर आणि आत्मा हे ज्यावेळेला एका सिनर्जीमध्ये येतात, त्यावेळेला तुमचं कम्युनिकेशन हे कमी शब्दांमध्ये पण प्रभावी असतं. त्याच्यामध्ये जर विरोधाभास असेल, तुम्हाला साध्य वेगळं करायचंय, पण बोलताय वेगळं आणि बॉडी लँग्वेज अजून तिसरीच आहे, तर मग कम्युनिकेशनमध्ये अवरोध तयार होतो आणि मेसेज पलीकडे इफेक्टिव्हली जात नाही किंवा चुकीचा जातो. सो तुम्ही जे म्हणायचंय ते अतिशय विशुद्धपणे त्यासाठी पहिल्यांदा आंतरिक मशागत महत्वाची आहे स्वतःची. त्यासाठी तुम्हाला हे मान्य करायला पाहिजे, की मला काही कोणाची मान पिरगळायची नाहीये. मला बेस्ट मधलं बेस्ट माझ्या कस्टमरना द्यायचंय. बरोबर. जे शक्य आहे माझ्या परीने. मग तुमचा संपूर्ण पॅटर्न बदलतो. म्हणून ही अंतःप्रेरणा जी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला सॉफ्ट स्किल का लागतात? अंतःप्रेरणा का लागतात? सेल्फ मोटिव्हेशन का लागतं? कारण त्याच्याशिवाय कम्युनिकेशन स्किल हे परिपूर्ण होत नाही. सो हे नक्की होऊ शकतं. परफेक्ट सर. मला वाटतं हे आपण असं कितीही करू शकू, कितीही चालवू शकू, तरी पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आपल्याला घालून घ्यायलाच हवी. 100% त्यामुळे आज 100%. आपण इथेच थांबूया. पण 100%. मंदार, कॉन्व्हर्सेशन्स अनलॉक थांबण्यापूर्वी मी फक्त तुमचे आभार मानतो. कारण हा अतिशय चांगला तुम्ही मला आता 2 तासाचा उद्योग दिलात एक फार चांगला. कारण माझ्यासाठी पण आता अशा काही गोष्टी मी आता ट्रेनिंग घेत असतो ऑनलाईन किंवा मी काही लिहितोय सध्या. हे सगळं करतोय. पण परत एकदा मीडियावरती विचार, या सगळ्यावरती विचार आणि विचार करण्याची संधी, मांडण्याची संधी ही तुम्ही मला दिली. त्यामुळे मी तुमच्या या उपक्रमाचं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. सो मंडळी, कॉन्व्हर्सेशन्स अनलॉक मधला आजचं 6वं पुष्प. उद्या अजून एका अशाच व्यक्तिमत्वाबरोबर आपण परत एकदा भेटू. स्टे इनडोर्स, स्टे सेफ. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर्वांना मनापासून शुभेच्छा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.